नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी मधील हा जो विषय आहे तर या विषयामधील पुढील पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर यामागे खूप सारे आपले पाठ जे आहेत तर ते शिकून झालेले आहेत। तर ते जर तुम्हाला सिक्वेन्सने बघायचे असेल तर आपल्या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी यासाठी सेपरेट ही प्लेलिस्ट केलेली आहे। त्यावर जाऊन तुम्ही सिक्वेन्सने पाठ 1 पासून तर आतापर्यंत जेवढे पाठ झालेले आहेत तर ते व्यवस्थित सिक्वेन्सने बघू शकता। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुढील एका नवीन पाठाचा अभ्यास करणार आहोत। तर या अगोदर आपले जे काही पाठ झालेले आहेत तर ते आता बघूयात कोणकोणते आतापर्यंत पाठ झालेले आहेत। तर या ठिकाणी अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही बघू शकता आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा जो पाठ 1 आहे हा झालेला आहे। पृथ्वी फिरणे, पृथ्वी आणि जीवसृष्टी, पर्यावरणाचे संतुलन, कुटुंबातील मूल्य, नियम सर्वांसाठी, आपणच सोडू आपले प्रश्न, सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा, त्यानंतर नकाशा आपल्या सोबती, ओळख भारताची, आपले घर व पर्यावरण, सर्वांसाठी अन्न, अन्न टिकवण्याच्या पद्धती, त्यानंतर बघा वाहतूक असेल, संदेशवहन, पाणी, वस्त्र, वस्त्र आपली गरज, त्यानंतर पर्यावरण आणि आपण, त्यानंतर अन्न घटक, आपले भावनिक जग, त्यानंतर कामात व्यस्त आपले अंतरेंद्रिय। आणि आजच्या पाठामध्ये आपण हा 22 नंबरचा जो पाठ आहे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास, पेज नंबर बघा 115 वर हा पाठ आहे। तर या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर आजच्या या पाठाला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपण पेज जो 22 नंबरचा पाठ आहे तर तो पाठ काढूयात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 122 नंबरचा जो पाठ आहे या ठिकाणी बघू शकता आपला हा जो पाठ आहे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणापासून जेव्हा एका बाळाचा जन्म होत असतो म्हणजे आपण पण त्या प्रोसेस मधून गेलेलो आहोत। म्हणजे आपलं जे बालपण आहे तर ते आतापर्यंत आपण इयत्ता 5वी ला आहोत। म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी आहात इयत्ता 5वी पर्यंत आलेले आहात। तर लहानपणापासून काही गोष्टी बघा हळूहळू आपण काय काय नवीन नवीन गोष्टी शिकत असतो। आपल्याला आलेले अनुभव तसेच लागणाऱ्या ज्या सवयींमधून आपण वेगवेगळे जे कौशल्य आहे तर ते आपण कौशल्य शिकत असतो। तसेच बघा लहानपणी आपण जन्माला आलो तर काही कालावधीनंतर आपण हळूहळू गुडघ्यावर चालायला लागलो, हळूहळू त्यानंतर आपला शरीराचा तोल आपण सांभाळत होतो, त्यानंतर हळूहळू आपण पायावर चालायला शिकलो। असे हळूहळू वेगवेगळे जे काही कौशल्य आहेत तर ते आपण शिकत गेलेलो। त्यानंतर बघा लहान बाळ आपण बघितलं असेल तर त्याला भूक लागली तर ते तोंडाने काही त्याला बोलता येत नसतं, परंतु तो त्याच्या रडण्यानं तो सांगत असतो किंवा हातपायची हालचाल केल्यानं तो सांगत असतो की मला भूक लागलेली आहे। म्हणजेच तो काय करत असतो, आपला विकास करत असतो एक प्रकारे। त्यानंतर हळूहळू जसजसं तो त्याचं वय होत जातं, म्हणजेच 5 वर्षाचं मुलं होतं, त्यानंतर 6-7 असं वर्ष जसं जसं वय वाढत असतं तसतसं त्याच्या शरीरामध्ये सुद्धा बदल होत असतात। आता हे बदल म्हणजे कोणकोणते, उंचीमध्ये वाढ होत असते, त्यानंतर वजनामध्ये वाढ होत असते, असे अनेक बदल त्याच्या शरीरामध्ये होत असतात। तसेच बघा आपण जसजसे मोठे होत असतो काही काही नवीन गोष्टी आपण शिकत असतो, त्याचे चांगले परिणाम तसेच वाईट परिणाम यामध्ये आपण काय करत असतो, जे शिकत असतो त्यामधले जे चांगल्या गोष्टी आहेत तर त्या आपण आत्मसात करत असतो। त्यामधून आपला जो व्यक्तिमत्व विकास आहे तर तो ठरत असतो। एखादा विद्यार्थी चांगला वागतो की वाईट वागतो त्यावर त्याचं व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतं। म्हणजे जे तुम्ही आता विद्यार्थी चांगले चांगले जे गोष्टी असतात त्या आत्मसात केल्या पाहिजे आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत नकारात्मक आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। म्हणजे तुमचा जो व्यक्तिमत्व विकास आहे तर ते चांगलं होणार आहे। तर या पाठात याच गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत। नेमकी वाढ कशाला म्हणायचं, त्यानंतर तुमचा विकास कशा प्रकारे होत असतो, त्यानंतर त्याचा संबंध व्यक्तिमत्व विकासाशी कशा प्रकारे असतो, तर ह्या सर्व गोष्टी आपण या पाठाच्या माध्यमातून शिकणार आहोत। चला तर आजच्या या पाठाला सुरुवात करूया। बघा सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे सांगा पाहू, तुम्ही बाळ
असतानाचे तुमचे कपडे आणि बूट चपला तुम्हाला आता वापरता येतील का? तर बघा, जेव्हा लहानपणी तुम्हाला तुमचे आई वडील चपला किंवा कपडे घेऊन देतात, म्हणजे आणून देतात, मग ते आपली आई आपल्याला घालत असे. त्यानंतर बूट पण आपल्याला आई घालून देत असे, कारण आपण लहान होतो तेव्हा आपल्याला काही एवढं समजत नसायचं. परंतु आपण जसजसे मोठे झालो तसतशी आपली उंची वाढली, वजन वाढलं. त्यामुळे आता तुम्ही इयत्ता 5वीला आहात, म्हणजे जवळपास तुम्ही साधारण 10 वर्षाचे आहात. तर तुम्हाला ते कपडे जे आहेत किंवा जे बुटं आहेत तर ते येणार का? नाही. कारण तुमच्यामध्ये वाढ झालेली आहे. तर ती वाढ उंचीमध्ये झालेली आहे आणि वजनामध्ये झालेली आहे. त्यामुळे तुमचे जे बालपणाचे जे कपडे असतील, बुटं असतील, तर हे तुम्हाला येतील का? तर नाही. याचं उत्तर काय येणार? वापरता येतील का? तर उत्तर असणार आहे नाही. कारण तुमच्या वाढमध्ये वाढ झालेली आहे, तुमच्या शरीरामध्ये असेल, वजनामध्ये असेल, म्हणजे उंची आणि वजन तुमचं वाढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते कपडे येणार नाही. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. करून पहा. तुमच्या प्रगती पुस्तकावरील तुमच्या विषयाची माहिती वाचा आणि पुढील सारणीच्या रकाने भरा. आता जे प्रगती पुस्तक असतं बघा, तुम्हाला पहिलीपासून म्हणजे बालवाडीपासून जसं जसं तुम्ही पुढच्या वर्गात जात असाल तसं तुम्हाला वर्षाचा किंवा 6 महिला एक प्रगती पुस्तक भेटत असतं. त्यानंतर वर्षाला तेच पुस्तकामध्ये ॲडिशनल म्हणजे दोन्ही 6 महिने मिळून तुम्हाला एक वार्षिक प्रगती पुस्तक भेटत असतं. त्यामध्ये तुमचं जे कौशल्य असतात ते कौशल्य लिहिलेले असतात. त्यानंतर तुम्हाला विषयानुसार किती किती मार्क्स आहे, किती मार्क्स किती पडलेले आहेत त्याविषयी सुद्धा माहिती असते. तुमचे रोल नंबर असेल, रजिस्ट्रेशन नंबर असेल, स्वतःचं नाव असेल. आणि त्यानंतर बघा खाली तुम्हाला एक रकान्यामध्ये तुमचं उंची किती आहे, वजन किती आहे तर ते लिहिलेलं असतं. त्यानंतर बघा पुढील इयत्तामध्ये तुम्ही पास झालेले आहात का नापास त्याचं पण एक खाली शेरा असतो. असे म्हणजे जवळपास तुमचं जे सर्व गोष्टी बाबी ज्या आहेत तर त्यामध्ये आपल्या प्रगती पुस्तकामध्ये दिलेल्या असतात. तर बघा इयत्ता पहिलीमध्ये जी तुमची उंची असेल ते तुम्हाला इथे उंची लिहायची आहे. त्यानंतर दुसरीला, तिसरीला, चौथीला आणि 5वीला अशा प्रकारे. त्यानंतर जे काही वजन असेल तुमचं तर ते वजन ते प्रगती पुस्तकामध्ये दिलेलं असतं तर ते नोंदवायचं आहे. यावरून तुम्हाला लक्षात येणार आहे जी पहिलीला उंची होती त्यानंतर दुसरीला जी उंची आहे तुमची हाईट जी आहे तर ती वाढलेली दिसते. कमी होणार का? तर कमी कधीच होत नसते. एक तर वाढलेली असते किंवा त्यापेक्षा थोडीफार म्हणजे थोडी का होईना वाढलेली असते, त्यापेक्षा कमी होणार तर नाहीच. म्हणजे पहिलीला जी उंची आहे त्यापेक्षा थोडी दुसरीला वाढणार, त्यानंतर तिसरीला वाढणार, चौथीला वाढणार आणि 5वीला असं वाढत वाढतच जात असतं. एक ठराविक वय झाल्यानंतर आपली जी उंची आहे किंवा उंची जी आहे तर ती तिचा जो काय वाढण्याचा जो हे असतो म्हणजे आपण 18 वयापर्यंत म्हणत असतो की आपली उंची वाढत असते. त्यानंतर तो वाढण्याची जी प्रोसेस असते तर ती मंदावत असते. म्हणून 18 वयाच्या आत सर्वात जास्त व्यायाम करून आपली उंची जी आहे तर ती आपण वाढवली पाहिजे. त्यानंतर जे वजन असतं तर वजन पण तुम्हाला पहिलीला जे असेल ते दुसरीला थोडं वाढलेलं असेल, तिसरीला त्याच्यापेक्षा थोडं, चौथीला, 5वीला अशा प्रकारे ही प्रोसेस जी आहे तर ती असते. तर बघा तुम्हाला हे निरीक्षण तुम्ही जर केलं तर तुम्हाला जे पहिलीला तुमचं जे उंची वजन होती तर त्यामध्ये बदल झालेला दिसेल. कम्पेअर जर तुम्ही केलं, तुलना जर केली इयत्ता 5वी मधील उंची आणि वजनाची तर तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे पहिलीपेक्षा 5वीला तुमची उंची वाढलेली दिसते आणि वजन पण वाढलेलं दिसतं. तसेच जर तुम्ही तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांशी जर तुलना केली, समजा तुमच्या मित्राशी केली जर तर त्यामध्ये सुद्धा यामध्ये जे वजन उंची आहे यामध्ये बदल दिसेल. परंतु जो निष्कर्ष आहे तर तो तुम्हाला सारखाच दिसणार आहे. त्यांची पण इयत्ता पहिलीची वजन उंची आणि इयत्ता 5वीची वजन उंची यामध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे. तर यामधून आपल्याला असं शिकायला भेटतं की आपलं जे वाढ आहे तर ती वाढ बघा म्हणजे पहिलीपासून जसं जसं तुम्ही मोठे होता तस तशी ती वाढत जाते. एक ठराविक काळ गेल्यानंतर ती मंदावत असते. तर ते आपण पुढे शिकणारच आहोत. तर यामधून तुम्हाला जे शिकायचं आहे की जे पहिलीला उंची आणि वजन होतं तर ते 5वीला वाढलेलं दिसतं. तसंच तुमच्या मित्रांचं पण सेम निरीक्षण अशा प्रकारे येणार आहे. हे जे आकडे आहे तुमच्या मित्राचे किंवा वजनाचे तर ते वेगवेगळे असू शकतात, परंतु जो निष्कर्ष आहे तर तो निष्कर्ष सारखाच येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय सांगितलेलं आहे.
अन्न घेऊन सर्व सजीवांना शारीरिक वाढ होते, तसेच आपली ही उंची, वजन जन्मल्यापासून तर प्रौढ अवस्थेपर्यंत वाढत राहते. बघा, आपण जेव्हा आपला जन्म होतो, जन्म झाल्यानंतर प्रौढ अवस्था जी आहे, तर त्या प्रौढ अवस्थेपर्यंत आपली उंची जी आहे किंवा वजन जे आहे तर ते वाढत असतं. त्यानंतर जो रेशो असतो तो मंद होत असतो. त्यानंतर बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्याविषयी वरील सारणीमध्ये भरलेली माहिती पाहिली तरी असेच दिसेल. बघा, आपण म्हणलो होतो निष्कर्ष जो आहे तर तो सारखाच असणार आहे. काहींची आत्ताची उंची व वजन तुमच्या उंची वजनापेक्षा जास्त असेल, तर काहींचे कमी असेल, परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली दुसरीतील उंची व वजनापेक्षा ते जास्तच असेल. कारण साधारणपणे 18 वर्षाचे होईपर्यंत सर्व मुलामुलींचे हे वाढीचे वय असते. बघा, आपण जे वर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तर त्याविषयीच त्यांनी माहिती दिलेली आहे. तुमच्या मित्रांची कमी जास्त असू शकते, तुमच्यापेक्षा त्याची उंची कमी जास्त किंवा वजन कमी जास्त असू शकतं, परंतु तुमच्या मित्रांचं जे पहिलीला वजन आहे त्यापेक्षा पाचवीला जे आहे वजन उंचीचे असेल तर ती नक्कीच वाढलेली असते, हे तुम्हाला त्यामध्ये दिसून येतं. त्यानंतर बघा, सांगा पाहू, बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकते का? तर या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. तर बाळ स्वतः जेवतं स्वतःच्या हाताने? तर नाही, कारण त्याच्या शरीराची वाढ झालेली नसते व्यवस्थित. म्हणजे ते हळूहळू शिकत असतं, त्यासाठी त्याला थोडा कालावधी लागत असतो. म्हणून बाळ जे आहे स्वतःच्या हाताने जेवू शकतं का? तर नाही. त्यानंतर बघा, 2 वर्षाच्या लहान मुलांना कपड्यांच्या घड्या घालता येतात का? तर नाही. मग बघा, जसं बाळ जे मोठे होत असतं त्यामध्ये दिवसेंदिवस त्याच्या शरीरामध्ये वाढ होत असते, नवीन नवीन तो ज्या कौशल्य शिकत असतो, मग त्यासाठी ठराविक काळ जावा लागत असतो. साधारण 8 ते 10 वर्ष झाल्यानंतर ते बाळ जे आहे तर ते घड्या घालायला किंवा इतर जे स्वतःचे काम असतात तर ते शिकत असतं. परंतु जे 2 वर्षाचं बाळ आहे तर त्याला अगोदर चालायला किंवा बोलायला त्यामध्येच त्याचं 1-2 वर्ष जात असतात. म्हणून 2 वर्षाच्या लहान मुलांना कपड्यांच्या घड्या घालता येतात का? तर नाही. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, काही कामे करायला ती केव्हा शिकतात? बघा, काही जे कामे आता जे मुलांना बघा, स्वतःचे जे काम आहेत, आता तुम्ही इयत्ता 5वीला आहात, साधारण तुम्ही पहिली, दुसरी, तिसरीला शक्यतो तुमचे आई वडीलच काम करत असतात. म्हणजे तुमचे जे कपडे घालणे म्हणा किंवा इतर काही गोष्टी म्हणा तर ते तुमचे आई वडीलच निम्मे कार्य करत असतात. तर बघा, ही कामे करायला ती केव्हा शिकत असतात? तर मुले बघा, वय वर्ष 8 ते 10 यामध्ये ते विद्यार्थी जे आहे तर ते शिकत असतात. म्हणजे परिपूर्ण तुम्हाला शिकायला 8 इयत्ता म्हणजे वय वर्ष 8 ते 10 यामध्ये सर्वात जास्त सर्व कौशल्य जे विद्यार्थी आहे तर ते शिकत असतात. तर ते बघा, 8 ते 10 वर्ष या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पुढे दिलेल्या यादीतील तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करायला शिकला आहात, अजून कोणकोणत्या शिकायच्या आहेत? बघा, पुढे काही यादी दिलेली आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात, अजून कोणकोणत्या शिकायच्या आहेत तर त्याविषयी माहिती बघूयात. या ठिकाणी बघा, एक यादी दिलेली आहे. परत अजून एक प्रश्न विचारलेला आहे, यादीत नाहीत पण तुम्हाला येतात अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत? तर बघा, ही यादी दिलेली आहे या ठिकाणी, दोरीवरच्या उड्यापासून तर बघा इत्यादी पर्यंत ही यादी दिलेली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात व यापेक्षा अजून कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत किंवा तुम्ही आत्मसात केलेल्या आहेत तर त्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची आहे. आता दोरीवरच्या उड्या येतात का प्रत्येकाला? तर जवळपास सर्वांना दोरीवरच्या उड्या मारता येतात. निबंध लिहिणे हे प्रश्न बघा तुम्हाला पेपरला येत असतात, तर निबंध तुम्हाला लिहिता आले पाहिजे. त्यानंतर केस विंचरणे, आता तुम्ही शाळेत येत असताना तुम्ही चांगला गणवेश घालत असता, त्यानंतर चेहऱ्याला पावडर वगैरे, तसं गन पावडर म्हणत असतो, तसेच केसाला तेल वगैरे लावतात, तसे विंचरून येतात. त्यानंतर बघा, चहा करता येतो का? चहा करणे बघा, काही मुली असतात, काही मुलांना पण चांगल्या प्रकारे चहा बनवता येतो, तसेच मुली पण आपल्या आईला मदत करत असताना ह्या गोष्टी शिकत असतात. तसेच मुलं पण बघून बघून ते चहा करणे सोपी प्रोसेस असते म्हणून ते पण शिकत असतात. त्यानंतर बघा, गाणे, कविता पाठ करणे, बघा
एखाद्या कवितेला चाल लावणे वगैरे, तुम्ही आतापर्यंत बडबड गीते लहानपणी शिकलेल्या असाल, त्यानंतर मराठी विषयात असेल, इंग्लिश विषयात असेल, तर तुम्हाला कविता असतील किंवा गाणे असतील हे पाठ तुम्ही करत असे. तसेच तुमचं जे स्पर्धा असतात तर यामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेतलेला असेल, म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला येतात. त्यानंतर पोहणे बघा, आता यामध्ये काही विद्यार्थ्यांना आता ज्यांच्या गावापाशी नदी असेल किंवा त्यांच्या आईवडिलांनी शिकवलेलं असेल किंवा काही विद्यार्थी स्विमिंग पूलमध्ये पण शिकलेले असतील, परंतु काही विद्यार्थी बघा पाण्यापाशी जाण्यासाठी घाबरत असतात. परंतु हे जे पोहणे जे आहे तर हे पण कौशल्य सर्वांना आलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांना येत असेल, काही विद्यार्थ्यांना पोहणे येत पण नसेल, परंतु त्यांनी सर्वांनी शिकलं पाहिजे. त्यानंतर बघा गोष्ट सांगणे, बघा उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही या गोष्टी शिकलेल्या आहात, म्हणजे हे कौशल्य तुम्हाला आत्मसात आहेत, की गोष्ट सांगत असतात. तुमच्या जीवनातील गोष्ट असेल किंवा एखाद्या शाळेतील गोष्ट असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांचे मामा मावशीचे मुलं आलेले असतील तुमच्या घरी किंवा तुम्ही त्यांच्या घरी गेलेले असाल तर त्यावेळेस तुम्ही बोलताना या गोष्टी सांगत असतात. तर हे पण तुम्हाला नक्कीच येणार आहे. त्यानंतर बघा सायकल चालवणे. आता बघा लहानपणापासून छोटी सायकल असू द्या किंवा मोठी सायकल असू द्या, हे चालवण्याचा तुम्ही सराव करत असतात, त्या सायकलीवर तुम्ही खेळत असतात, त्यामध्ये खेळून खेळून तुमचा नक्कीच चांगल्या प्रकारे हा व्यायाम होत असतो. परंतु काही विद्यार्थ्यांना सायकल म्हणजे त्यांच्याकडे अवेलेबल नसते किंवा त्यांना लवकर खेळायला भेटत नसते. यामध्ये सुद्धा काय काय विद्यार्थ्यांना भेटत असेल किंवा नाही भेटत असेल, यामध्ये फरक असू शकतो. त्यानंतर भाषण देणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा जसं की महात्मा गांधी असेल, लोकमान्य टिळक असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, तर यांच्याविषयी ज्यांचे पुण्यतिथी असेल, तर असे काही अनेक कार्यक्रम जे आहेत तर ते आपल्या शाळेमध्ये होत असतात. तर अशा वेळेस खूप सारे विद्यार्थी भाषण देत असतात, काही विद्यार्थी बोलायला घाबरत असतात. तर यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी भाषण देणे हे कौशल्य त्यांना नक्कीच येणार आहे. काहींना जमत नसेल मग ते हळूहळू ते शिकत असतात. त्यानंतर बघा पैसे मोजणे असेल, घरात बघा व्यवहार होत असतात. आपली आई जी आहे तर किंवा वडील असतील, आपल्याला किराणा आणायला लावतात. हे किराणा आणणे, काही गोष्टी आणणे हे पण काय आहे, हे एक कौशल्यच आहे. तर त्यामध्ये मग आपल्याला पैसे मोजावे लागतात, किती झाले, मग किती द्यायचे, परत आपल्या आईने किती दिलेले आहे, परत किती घ्यायचे, यामध्ये सुद्धा आपण हे कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर बघा घर आवरणे. बघा सुट्टीच्या दिवशी आपण काय करत असतो, आपलं जे वस्तू आहे, अभ्यासाच्या वस्तू, वह्या पुस्तकं व्यवस्थित मांडून ठेवत असतो. त्यानंतर त्यावर जर घाण जमलेली असेल किंवा धूळ आलेली असेल तर ती साफ करत असतो. आपली खोली पण साफ करत असतो. म्हणजे घर आवरणे ही सुद्धा एक चांगलं कौशल्यच आहे. त्यानंतर पत्र लिहिणे. बघा हे विद्यार्थी खूप कमी प्रमाणात पत्र लिहितात, परंतु पत्र लिहिणे ही एक चांगली सवय आहे. आपण आपल्या नातेवाईकांना पाठवू शकतो, मामा मावशी काका काकू यांना आपण पत्र लिहू शकतो. त्यामधून आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात. तर पत्र कशा प्रकारे लिहिलं पाहिजे, त्यानंतर तो लिफाफा कशा प्रकारे असला पाहिजे, त्यानंतर जे पाकिट असतं त्या पाकिटावर कशा प्रकारे ॲड्रेस लिहिला पाहिजे, त्यानंतर त्याच्यावर जे स्टिकर असतात 1 रुपयाचे असतील, काही 5 रुपयाचे असतील, मग ते किती रुपयाचे लावले पाहिजे जेणेकरून आपल्या ॲड्रेसवर हे पत्र जे आहे तर ते पत्र पोहोचलं पाहिजे. त्यानंतर आपला ॲड्रेस कुठे लिहायचा, पुढे लिहायचा काही मागे लिहायचा, उजव्या साईडला लिहायचा का डाव्या साईडला लिहायचा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजे. त्यानंतर बघा पुढील आहे मैदानी खेळ. म्हणजे हे विद्यार्थी कमी प्रमाणात पत्र लिहितात, परंतु हे लिहिलं पाहिजे. तुम्हाला पेपरला पण जसं तुम्ही वरच्या वर्गात जासाल तर त्यावर प्रश्न सुद्धा येत असतात, त्यासाठी पण आणि तुमच्या भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला हे ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींमधून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. म्हणून पत्र लिहिणे ही पण एक चांगली सवय आहे. त्यानंतर बघा मैदानी खेळ असतील, खूप सारे विद्यार्थी कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल व इतर आपले गावाकडचे खेळ असतील, आंधळी कोशिंबीर म्हणा किंवा लपाछपी, पकडापकडी असेल, इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या आपण खेळत असतो. जे मैदानावर खेळ खेळणारे आहे त्यांनी आपलं काय होतो, खूप सारा व्यायाम होत असतो. त्याचा त्याचा परिणाम आपल्या वाढीव होत असतो, उंची वजन यावर अवलंबून असतं. तर मैदानातले जे खेळ आहे तर ते आपण खेळले पाहिजे, म्हणजे आपली वाढ खूप चांगल्या प्रकारे होत असते. त्यानंतर बघा मैदानी खेळ खेळणे. त्यानंतर पुढील बघा झाडावर चढणे इत्यादी. आता झाडावर चढताना झाड
कशा प्रकारे आहे हे पण समजलं पाहिजे. त्यानंतर ते आपल्या वजनाने तुटणार नाही किंवा काही झाडं जे असतात तर ते पोकळ असतात. आपण चढलो समजा फांदी पडली तर आपल्याला इजा होऊ शकते. मग याचा अंदाज घेऊन आपल्याला जे झाडं आहेत झाडावरून चढणे ही पण चांगली कौशल्य आहेत. मुलं लवकर चढतात, मुली पण चढतात, परंतु मुलींमध्ये हे कमी प्रमाण दिसून येतं. हे मुलींनी प्रमाण सुद्धा वाढवलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला हे कौशल्य आलंच पाहिजे, मुलगा असो किंवा मुलगी असो, यांच्यात भेदभाव न करता दोघांनी पण हे कौशल्य जे आहे तर ते आत्मसात करता आलं पाहिजे. तर हे काही कौशल्य दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त बघा, आपण चौथ्या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं आहे खाली दिलेल्या या ठिकाणी. बघा, पुढे दिलेल्या यादीतील तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करायला शिकले आहात याविषयी तुम्हाला यादी करायची. अजून कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर हे तुम्हाला अजून नवीन नवीन गोष्टी जसे की सायकल चालवणे, असे पोहणे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. यादीत नाहीत पण तुम्हाला त्या येतात अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत. आता कम्प्युटर चालवणे बघा, म्हणजे चालवणे म्हणजे हँडल करणे म्हणा, त्याच्यावर नवीन नवीन गोष्टी शिकणे. तसेच अजून काय सांगू शकतो आपण की नवीन नवीन जे आपल्याला कौशल्य येत असतं तर ते कौशल्य जे आहे तर त्यामध्ये आपल्याला लिहिता आले पाहिजे. या व्यतिरिक्त जे तुम्हाला येत असतात तर त्याची यादी जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे अशा प्रकारे. तर यादीत नाहीत पण तुम्हाला येतात अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. या यादीत नसणाऱ्या गोष्टी पण ते तुम्हाला बाकीचे कौशल्य येतात तर ते पण, म्हणजे शेतामध्ये काम असेल, इतर कामं असतील बघा, पेरणी असेल, वेगवेगळे जे कौशल्य असतात त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. काही लहानपणीच आपण काही गोष्टी शिकत असतो. तसेच झाडं लावणे असतील किंवा इतर जे काही कामं असतात, साफसफाई करणे असेल, त्यानंतर तुमच्या आईला मदत करताना कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही मदत करता, हे गोष्टी ज्या आहेत ते त्यामध्ये लिहायच्या आहे. त्यानंतर बघा, आता हा विद्यार्थी बघा झाड चढत आहेत, तर अशा प्रकारे हळूहळू तो काय करत आहे, तो शिकत आहे, म्हणजे त्याचे कौशल्य जे आहे तर तो विकसित करत आहे. त्यानंतर बघा, पुढील आपल्याला आता घटक शिकायचा आहे. या ठिकाणी बघा, कौशल्य आणि कार्यक्षमता. बघा, आपण म्हणतो आपल्याला कौशल्य आले पाहिजे पण तशाच प्रकारे आपली जी क्षमता आहे तर ती क्षमता पण वाढली पाहिजे, जेणेकरून ते कौशल्य आपल्याला आत्मसात करताना मदत होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. काही हवे असेल तर ते रडते आणि हातपाय हलवणे एवढेच त्याला येते. बघा, आता लहान जर मूल आपण बघितलं तर त्याला बोलता येत नाही. जेव्हा त्याला भूक लागते तर तो रडत असतो किंवा आरडाओरडा थोडा करत असतो, जेणेकरून त्याच्या आईला किंवा वडिलांना समजेल की मला भूक लागलेली आहे. त्यानंतर तो हातपाय हलवतो, म्हणजे तो एका प्रकारे तो आपल्या हालचालीनुसार तो व्यक्त होत आहे की मला भूक लागलेली आहे. त्यानंतर त्याची आई जी आहे तर त्याला दूध पाजते, जेणेकरून बाळाची भूक जी आहे तर ती भूक मिटत असते. अशा प्रकारे तो कार्य करत असतो. मग तू स्वतःचे कार्य करतो का, स्वतःच जेवतो का, तर नाही, किंवा स्वतःच दूध पितो का, तर नाही. मग यासाठी त्याला काय करावं लागत असते, तर रडत असतो, हातपाय हलवत असतो, एवढेच त्याला काय असते तर जमत असते. मग तो काय, हे त्याचं झालं काय कौशल्य, रडणे म्हणा किंवा हातपाय हलवणे, हे काय झालं त्याचं कौशल्य झालं. पण काही दिवसांनी बघा, शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालींवर त्याचे थोडे नियंत्रण येऊ लागते. बघा, जसं लहान मूल मोठमोठं होतं तसं त्याचे कौशल्य तो विकसित करत असतो, शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचाली करत असतो. त्यानंतर त्याच्या शरीरावर नियंत्रण येत असतं, विविध हालचालींमध्ये थोडा समन्वय येऊ लागतो. उदाहरणार्थ, पाहिजे त्या दिशेने मान वळून बाळवस्तूकडे बघू लागते. एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर ती तिच्याकडे पाहून हसते. हातात वस्तू धरायला शिकते. हातात धरलेली वस्तू तोंडात न्यायला शिकत असते. बघा, आता लहान मूल बघितल्यानंतर बघा, त्याला जे दररोजचे माणसं दिसत असतात, त्याच्याशी बोलत असतात, बडबड करत असतात, तर ते त्याला आवडीचे वाटत असतात. तर तो त्यांच्याकडे बघितल्यानंतर हसत असतो. किंवा एखादी वस्तू खेळणं असेल तर खेळणं घेतलं त्यानं तो धरायला शिकतो त्याच्या हातामध्ये. धरल्यानंतर तो मग तोंडाच्या दिशेने नेत असतो. मग त्याची आई मग त्याला शिकवत असते की हे तोंडात न्यायचं नाही, खराब असतं. तर अशा प्रकारे खूप सारे तो कौशल्य जे आहे तर तो आत्मसात करत असतो. त्यानंतर बघा,
कोणीही न शिकवता हालचालींवर नियंत्रण आणि समन्वय वाढला की आणखीही काही कामे ते आपोआप करू लागते. बघ, कोणीही न शिकवता हालचालींवर नियंत्रण आणि समन्वय वाढला की आणखी काही कामे ते आपोआप करू लागते. बघा, हळूहळू जे बाळ आहे तर ते नवीन नवीन कौशल्य शिकत असतं. काय त्याचे आई वडील शिकवत असतात, काय तो स्वतः शिकत असतो. अशा प्रकारे उदाहरणार्थ बघा, वस्तू उचलून देणे. त्यानंतर बघा, वस्तू उचलतो बघा, या ठिकाणून त्या ठिकाणी ठेवत असतो तो. त्यानंतर चमचा हातात घेऊन धरून ताटावर आपटून आवाज काढणे. बघा, हे लहान मुलं तुम्ही हे बघितले असाल, लहानपणी तुम्ही पण हे केलेलं असणार किंवा तुम्ही अनुभवलं पण असणार. इतर जे लहान मुलं असतात तर ते काय करत असतात, वस्तू उचलतात, इकडची इकडे ठेवतात, तर तो वस्तू घेतात, परत देती नाही. त्यानंतर चमचा घेतात, ताटावर आपटतात, आवाज करतात. हे काय आहे, तर ते नवीन नवीन गोष्टी तो शिकत आहे. स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे. बघा, याला आपण काय म्हणत असतो, कौशल्य शिकणे असे म्हणत असतो. स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे. बघा, आपल्याला जर प्रश्न आला कौशल्य शिकणे म्हणजे काय, तर त्याचं उत्तर हे असणार आहे, स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करणे म्हणजे नवीन कृती करायला येऊ लागणे. यालाच आपण काय म्हणत असतो, कौशल्य शिकणे असे म्हणत असतो. तर ते बघा, वस्तू उचलणे असेल किंवा चमचा हातात धरून ताटावर आवाज करणे, हे काय आहे, तर ते कौशल्य शिकणे आपण त्याला असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा, बाळ पहिल्या वेळी आईला किंवा वडिलांना पाहून आई किंवा बाबा म्हणते किंवा आधार न घेता पहिले पाऊल टाकते, तेव्हा सर्वांना काय वाटते, तेव्हा ते काय करतात. बघा, तर बाळ जेव्हा बघा आपल्या आई वडिलांना बघत असतो, जास्त करून आपले आई वडील जे आहेत तो बघत असतो. मग आई वडिलांना तो बोलायला शिकतो. आई बाबा एवढं व्यवस्थित आई हळूहळू बोलायला तो शिकत असतो. त्याची आई जी आहे तर किंवा वडील असतील तर त्याला बोलायला शिकवत असतात. मग जेव्हा बाळ जे आहे तर ते पहिलं पाऊल टाकायला शिकतं, तर मग अशा वेळेस काय करतात, आई बाबा त्याला त्याच्यावर म्हणजे असं प्रोत्साहन देतात की जेणेकरून तो अजून तशा प्रकारे त्यांनी कार्य केलं पाहिजे. की त्याच्यावर ओरडतात तर ओरडती नाही. जेव्हा लहान बाळ जे आहे तर ते पहिलं पाऊल टाकत असतं, नक्कीच त्याला प्रोत्साहन दिलं जात असतं. घरातले नातेवाईक असतील किंवा त्याचे आजी आजोबा असतील किंवा काका काकू असतील तर त्याला काय करत असतात, प्रोत्साहन देत असतात, जेणेकरून बाळ जे आहे तर हे कार्य जे आहे, चालणे असेल, बोलणे असेल, तर हे कार्यामध्ये तो नक्कीच त्याचं कौशल्य विकसित करू लागतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विविध कौशल्य शिकताना स्वतः बाळाला व इतरांना आनंद होतो. ते बाळाचे कौतुक करतात. बाळ त्याच हालचाली पुन्हा पुन्हा करते. असे केल्याने त्या कामांचा बाळाला भरपूर सराव होतो आणि त्याची ताकदही वाढत असते. बघा, जसजसं तो कार्य करत असतो, चालायला शिकत असतो, त्यानंतर बोलायला शिकत असतो, ही पुन्हा पुन्हा जी क्रिया जर त्याने केली तर त्याचे ताकदही त्या मार्फत वाढत असते. हळूहळू बाळ नवीन शिकलेली कामे न चुकता व अधिक सहजतेने करू लागते, म्हणजे बाळाची कार्यक्षमता वाढते. बघा, एखाद्या जे कार्य आहे तर ते बाळ काय करत असतं, सारखं सारखं तीच गोष्ट करून करून त्याची पाठ होत असते. मग तो हळूहळू अधिक सहजतेने करू लागते, म्हणजे बाळाची जी कार्यक्षमता आहे तर ती कार्यक्षमता वाढते. मग पूर्ण शिकल्यानंतर त्यामध्ये तो चुका करत नाही. म्हणजे जी गोष्ट तो खूप साऱ्या दिवसांपासून करत आहे, एखादी गोष्ट जसे की एखादी गोष्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तो ठेवत असतो, मग हे तेच तेच करून करून तो काय करत असतो, न चुकता त्यावेळेस तो काय करत असतो, त्या ठिकाणी ठेवत असतो. यालाच आपण काय म्हणत असतो, बाळाची कार्यक्षमता या प्रकारामधून काय होत असते, वाढत असते. त्यानंतर बघा, दिवसेंदिवस आपण शिकत राहतो, त्यांच्या आधारे नवीन कौशल्य आत्मसात करणे सोपे होऊ लागते. बघा, दिवसेंदिवस बघा आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो, त्याच्या आधारे नवीन नवीन आपल्याला कौशल्य जे आहे तर ते आत्मसात करता येतात. जसे की घरी असतील किंवा शाळेमध्ये असतील किंवा इतर ठिकाणी आपण जात असतो, त्यामध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत असतात. त्यामधून आपले कौशल्य जे आहे तर ते आपण आत्मसात करत असतो. उदाहरणार्थ, वस्तू धरायला येऊ लागले की बाळ चेंडू फेकायला शिकू शकते. बघा,
वस्तू जेव्हा धरायला शिकतो त्यानंतर त्याला चेंडू दिला तर तो फेकत असतो प्रत्येक वेळेस, परत ती आणतो प्रत्येक वेळेस दुसऱ्या ठिकाणी फेकत असतो. मग हे काय आहे तर तो तेच तेच गोष्टी शिकून शिकून काय करत असतो, आपले नवीन कौशल्य त्यामध्ये शिकत असतो. म्हणजे सुरुवातीला त्यांनी धरायला शिकलं, त्यानंतर तो फेकायला शिकत असतो. म्हणजे एका गोष्टीवर दुसरी गोष्ट हळूहळू तो शिकत असतो. चालायला येऊ लागले की तो धावत असतो. बघा, पहिले सुरुवातीला हळूहळू तो चालायला शिकणार, एक पाऊल टाकणार, त्यानंतर हळूहळू तो चालायला शिकतो, त्यानंतर हळूहळू तो धावू लागतो. बघा, हळूहळू तो पळायला शिकतो, धावायला शिकत असतो. त्यानंतर पुढे पुढे जसं तो नवीन नवीन गोष्टी शिकत असतो, त्यानंतर बघा जिना चढत असतो. जिना चढणे हे हळूहळू शिकत असतो का, लगेच तो जिना चढणार का नाही, हळूहळू एक पायरी दोन पायरी म्हणून त्याच्यानंतर हळूहळू तो जिना चढतच जिना चढणे त्याला आत्मसात होत असते. फेकलेला चेंडू पकडणे अशी अधिकाधिक कठीण कामे शिकता येतात. बघ, हळूहळू पहिलं काय केलं त्यांनी, पकडायला शिकलं, त्यानंतर फेकायला शिकलं, त्यानंतर फेकलेलं परत आणायला शिकलं, त्यानंतर अशा प्रकारे तो पुढील पुढील त्याच्यावर असणारी कामं जो आहे तर तो हळूहळू शिकत असतो. त्यात आपल्या रोजच्या जीवनातील आवश्यक अशी कामेही असतात. उदाहरणार्थ स्वतःच्या हाताने जेवण, तोंड धुणे, आंघोळ करणे, कपडे घालणे इत्यादी गोष्टी तो हळूहळू शिकत असतो. जसं बाळ जे आहे तर ते मोठं होत असतं, मोठं झाल्यानंतर तो शाळेत जात असतो, शाळेत गेल्यानंतर तो आपल्या मित्रांच्या सानिध्यात राहत असतो. मग तो शिकतो जेवायला, जसे बाकीचे जेवतात तसं तो पण जेवायला शिकतो, तोंड धुवायला शिकतो. त्यानंतर शाळेत जाण्या अगोदर त्याला आंघोळ स्वतःहून करायला तो शिकत असतो, कपडे घालतो. हे काय गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी तर तो आत्मसात करत असतो व नवनवीन गोष्टी हा शिकत असतो. त्यानंतर हे झालं आपलं वाढ असेल, नवीन नवीन गोष्टी कौशल्य शिकण्याबद्दल असेल. त्यानंतर आता पुढील जो घटक आहे विकास. आता विकास नेमके कशा प्रकारे आपल्यामध्ये होत असतो, तर विकास आपल्याला हा घटक शिकायचा आहे. आता बघा, आपली वाढ होते तेव्हा आपली उंची वजन वाढत असते. बघा, आपली जेव्हा वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजन काय असते तर वाढत असते. वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढत असते. त्याचबरोबर आपण अनेक कौशल्य शिकत राहतो. बघा, अनेक कौशल्य जे आहे तर ते आपण शिकत राहतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. यालाच आपण काय म्हणतो, विकास होणे असे म्हणत असतो. बघा, या ठिकाणी बघा, आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजनही वाढत असते. वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकद पण वाढत असते. त्याचप्रमाणे आपण अनेक कौशल्य शिकत असतो. आपण लहानपणापासून फक्त उंची वजन वाढवतच असतो का, नाही, पण इतर गोष्टी पण शिकत असतो. चालणे असेल, धावणे असेल, पळणे असेल, जेवण करणे असेल, हे काय नवीन नवीन गोष्टी आहे तर त्यामार्फत आपला काय होत असतो, विकास होत असतो. तर नवीन नवीन कौशल्य शिकत राहतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत हळूहळू आपण काय करत असतो, आपल्यामध्ये विकास करत असतो. यालाच विकास होणे असे म्हणत असतो. जर तुम्हाला प्रश्न आला विकास होणे म्हणजे काय, तर अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा, निरीक्षण करा सांगितलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, निरीक्षण करा. यामध्ये बघा, एखादी गाय किंवा मांजर आपल्या पिल्लांसाठी काय काय करते, तसेच ते वासरू किंवा मांजरीचे पिल्लू जन्म झाल्यापासून आपणहून काय काय शिकते याचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. बघा, आता एक गाय आहे, आपण पहिलं गायीचं उदाहरण घेऊ, नंतर मांजराचं घेऊ. आता गाय आहे तर गायी काय करते, आपल्या पिल्लासाठी शेतामध्ये जाते किंवा इतर ठिकाणी जात असते जिथे तिला चारा भेटत असतो. तर ती गाय काय करत असते, चारा गवत खात असते, डोंगराच्या कडेने जात असते. डोंगर किंवा जे काही जंगल आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं जे चारा आहे किंवा अन्न आहे तर ती ग्रहण करत असते. ग्रहण केल्यानंतर परत ती आपल्या पिल्लापाशी येत असते व पिल्लाला दूध पाजत असते, जेणेकरून तिचं जे पिल्लू आहे तर ते किंवा वासरू म्हणत असते ना, ते वासरूची वाढ होत असते. वाढ झाल्यानंतर हळूहळू त्यामध्ये तो नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. जसं जसं मोठं होतं तर ते स्वतः पण अन्न ग्रहण करत असतं. म्हणजे ते गवत असेल, चारा असेल तर ते पण खात असतं. म्हणजे गाय काय करत असते, जोपर्यंत जे वासरू आहे लहान आहे तोपर्यंत ती दूध पाजत असते. दूध पिल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत असते. जसजसं तो मोठा होता मग तो आपल्या आईचं अनुकरण करत असतो. मग
तो चारा खाणे असेल किंवा पळणे असेल, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणं असेल, या गोष्टी तो हळूहळू शिकत असतो. तशाच प्रकारे मांजराचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आता मांजर काय करत असते, आपल्या पिल्लाला जन्म दिल्यानंतर जोपर्यंत त्याची व्यवस्थित वाढ होत असते, तर तोपर्यंत ती काय करत असते, दूध पाजत असते. तिचं अन्न असेल, उंदीर खाणे असेल किंवा दूध पिणे असेल, एका घरातून दुसऱ्या घरात जाऊन व्यवस्थित तिचं अन्न ग्रहण करत असते मांजर. आणि नंतर आपल्या पिल्लाला जे आहे तर ती दूध पाजत असते व त्याची वाढ जी आहे तर ती करत असते. व मांजरीचेच अनुकरण करून जे पिल्लू आहे तर ते शिकत असतं, हळूहळू ते चालायला शिकतं. जसं गाईचं पिल्लू आहे तसंच मांजराचं पिल्लाचं पण सेम प्रोसेस असते. मग त्यानंतर जसं मोठं होतं मग त्याचं ते अन्न जे आहे तर ते स्वतः शोधू लागत असतं व त्याचं जे पोट आहे तर ते किंवा त्याचं अन्न आहे तर ते स्वतः ग्रहण करत असतं. म्हणजे तो स्वतः काम करायला ते पिल्लं आहेत, वासरू असेल किंवा मांजरीचं पिल्लू असेल तर ते स्वतः नंतर शिकायला सुरुवात करत असतात. अशा प्रकारे. तर पुढे बघा काय माहिती दिलेली आहे. हे प्राणी स्वतःचे अन्न मिळवणे, ऊन पावसापासून, शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे ही कौशल्य ते आईकडून हळूहळू शिकतात. त्यानंतर ती आईला सोडून स्वतंत्र जीवन जगू लागतात. बघा, जशी मांजर असेल, आता पिल्लाला जसं धोका असतो बघा, इतर जे प्राणी पक्षी आहे तर ते त्यांना इजा करू नये यासाठी काय करत असते, ती मांजर आहे तर ते पिल्लांचं संरक्षण करत असते, त्यांच्यावर धावत असते, तर जेणेकरून आपल्या जे पिल्लांचं जे संरक्षण होणार आहे. तशाच प्रकारे गायचं आहे, आपल्या वासराला सुरक्षित ठिकाणी ठेवत असते. त्यावर कुत्रा असेल किंवा इतर जंगली प्राणी आहे त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी ती चांगल्या ठिकाणी ते ठेवत असते तिचं पिल्लू. अशा प्रकारे ती नवीन नवीन जे पिल्लं आहे तर ते आपल्या आईकडून हळूहळू गोष्टी शिकत असतात. स्वतःचं संरक्षण कशा प्रकारे करायचं तर ह्या गोष्टी ते आईकडून हळूहळू शिकत असतात. त्यानंतर ते मग काही ठराविक वेळ झाल्यानंतर आपल्या आईला सोडून स्वतंत्र जीवन त्यांचं जगू लागतात. प्राण्यांसाठी आवश्यक अशी कौशल्ये अगदीच मर्यादित असतात. बघा, प्राण्यांसाठी आवश्यक अशी कौशल्ये अगदीच मर्यादित असतात. त्या मानाने स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावे लागते. बघा, जेव्हा प्राण्यांसाठी बघा अशी कौशल्ये अगदीच मर्यादित आहेत, त्या मानाने स्वतंत्र जेव्हा आपण जगत असतो तेव्हा आपल्याला खूप सारे कौशल्य शिकावे लागत असतात. जेव्हा प्राण्याचं घ्या उदाहरण किंवा माणसाचं घ्या, तर त्यामध्ये बघा जेव्हा आपण स्वतंत्र होत असतो तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. म्हणजे आपल्याला खूप काही त्यामध्ये शिकावं लागत असतं. नवीन नवीन अडचणी येतात त्यांना सामोरे जावं लागत असते. तर अशा प्रकारे खूप सारे कौशल्य आपल्याला शिकायला यामधून भेटत असतात. यामध्ये बघा, खेळणारे मुले दिसले असतील, यामधून सर्वांचा काय होत असतो, विकास होत असतो. तसेच वाढ पण होत असते. मुलं दिलेली आहेत, मुली दिलेल्या आहेत, हे काय खेळणारी मुले तुम्हाला दाखवलेली आहे. म्हणजे हे मैदानावरचे खेळ जे आहेत तर ते तुम्ही खेळले पाहिजे. हे गावाकडचे खेळ आहेत बघा, शहरामध्ये खूप साऱ्या प्रमाणात पण हे खेळ खेळले जातात. त्यानंतर आता पुढील भाग बघूयात. माहिती मिळवायला सांगितलेली आहे. बघा, आता ही माहिती आपण आपल्या आई वडिलांना विचारून किंवा तुम्हाला काही गोष्टी माहित पण असतील. बघा काय विचारलेलं आहे, वाघाची हत्तीची पिल्ले किती वर्षाची झाल्यावर स्वतंत्रपणे जगू लागतात. बघा, आपण वर बघितलेलंच होतं की गाईचं असेल, मांजरीचं असेल उदाहरण घेतलं होतं. काही ठराविक काळ झाल्यानंतर ते आपल्या आई वडिलांकडून खूप सारी गोष्टी शिकत असतात आणि नंतर ते स्वतंत्र राहू लागतात. तशाच प्रकारे वाघाचं आणि हत्तीचं यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. आता वाघाची पिल्ले कधी स्वतंत्र होतात आपल्या आई वडिलांपासून, तसेच हत्तीची पिल्ले कधी स्वतंत्र होत असतात. तर वाघ बघा, जवळपास वाघाची पिल्ले जे आहे तर ते 1.5 ते 2 वर्षानंतर जे वाघाची पिल्ले जे आहे तर ते स्वतंत्र राहायला शिकत असतात. सुरुवातीला ते आईकडून आपल्याला वाढ होण्यासाठी आईचं दूध पिऊन त्यांचा वाढ होत असते. त्यानंतर ते हळूहळू शिकत असतात की शिकार कशा प्रकारे करायची, अन्न कशा प्रकारे मिळवायचं, आपलं संरक्षण कशा प्रकारे करायचं. ह्या गोष्टी ते आपल्या आई वडिलांकडून ते त्यामध्ये शिकत असतात. आणि त्यानंतर 1.5 ते 2 वर्ष झाल्यानंतर वाघाची पिल्ले जे आहेत तर ते स्वतंत्र राहू शकतात, स्वतंत्र राहतात. स्वतःची शिकार जे आहेत म्हणजेच अन्न जे आहे तर ते मिळवत असतात.
तशाच प्रकारे बघा हत्तीची जी पिल्ले आहेत तर ते यामध्ये बघा हे लवकर, वाघाची जी पिल्ले आहेत तर ते लवकर स्वतंत्र होत असतात, परंतु हत्तीची जे पिल्लं आहेत तर त्यांची वाढ आणि हळूहळू जे कौशल्य आहे तर ते हळूहळू शिकत असतात. म्हणजे त्यांची प्रक्रिया जी आहे तर ती म्हणजे मंद प्रकारे आहे, थोड्या प्रकारे. जशी वाघाची आहे तशी हत्तीची नाहीत. तर हत्तीची जी पिल्लं आहे तर ते 8 ते 10 वर्षाची झाल्यानंतर ते स्वतंत्र राहत असतात. म्हणजे स्वतंत्र ते आपलं कार्य जे आहे तर ते करत असतात. यामध्ये बघा हत्तीचे जे कळप असतात तर ते कळप सोडत असतात. मग यामध्ये ते हळूहळू चालायला शिकतात. त्यानंतर आईच्या दुधाच्या माध्यमातून ते आपली वाढ करत असतात. त्यानंतर ऐकून खूप साऱ्या गोष्टी शिकत असतात. आपलं संरक्षण कशा प्रकारे करायचं, अन्न कशा प्रकारे शोधायचं, कोणकोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, कोणकोणत्या नाही, तर हे ते हत्तीची पिल्लं आपल्या आईकडून शिकत असतात. त्यानंतर मग ते कळपामध्ये राहायची त्यांना सवय असते. मग काही ठराविक काळ गेल्यानंतर ते सेपरेट होत असतात. म्हणजे 8 ते 10 वर्ष झाल्यानंतर हत्तीची जी पिल्ले आहेत तर ते आपल्या आईवडिलांपासून स्वतंत्र राहायला शिकत असतात. अशा प्रकारे दोघांचा फरक असणार आहे. वाघाची पिल्लं कधी स्वतंत्र होतात? 1.5 ते 2 वर्षानंतर. आणि हत्तीची जी पिल्ले आहेत तर ते 8 ते 10 वर्षानंतर स्वतंत्र राहायला शिकत असतात. आता बघा पुढे काय दिलेलं आहे. या ठिकाणी बघा तुलना करायला सांगितलेली आहे. फुटबॉल खेळणे, लगोरी खेळणे, स्वयंपाक बनवणे, इस्त्री करणे, किरकोळ किराणा सामान आणणे, आजारी व्यक्तीशी शुश्रूषा करणे, सारांश लेखन करणे अशी जी कामं आहेत तर तुम्ही करू शकता का? तर बघा फुटबॉल तर तुम्ही खेळतात, हे मैदानावरचे खेळ जे आहे तर हे तुम्ही खेळत असतात. लगोरी असेल, हे गावाकडं खूप साऱ्या प्रमाणात खेळले जातात, तसे शहरी भागात पण खेळले जातात बघा. त्यानंतर बघा स्वयंपाक बनवणे, हे जे आहे तर हे कमी प्रमाणात तुम्ही करत असतात. आता सध्या तुम्ही 5वीला आहात, स्वयंपाक शक्यतो कमी प्रमाणात मुली आपल्या आईकडून खूप साऱ्या गोष्टी शिकत असतात, मुलं पण शिकतात, परंतु स्वयंपाक कमी प्रमाणात करत असतात. त्यानंतर इस्त्री करणे, इस्त्री हे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे तर हे हँडल करतात. आपले आई वडील काय म्हणत असतात की जास्त वापरू नका, तुम्हाला करंट वगैरे लागेल, त्यामुळे हे कमी प्रमाणात तुम्ही शिकत असतात. त्यानंतर बघा किरकोळ किराणा सामान आणणे, हे खूप सारे विद्यार्थी हे गोष्टी आत्मसात करत असतात. त्यानंतर बघा आजारी व्यक्तीची शुश्रूषा करणे, हे तुम्ही पण म्हणजे काही विद्यार्थी बोलायला असतात, काही विद्यार्थी विचारत असतात तुम्ही बरे आहात का, कसे आहात, म्हणजे जी व्यक्ती आहेत एखाद्या आजारी व्यक्तीला चांगल्या प्रकारे आपण बोललं पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती आजारातून बाहेर आली पाहिजे, त्यासाठी आपण शुश्रूषा करत असतो. त्यानंतर सारांश लेखन करणे, एखाद्या ठिकाणी गेले तुम्ही तर त्याचं सारांश लेखन तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या सहलीच्या दिवशी गेला, त्या ठिकाणचं जे काही गोष्टी तुम्ही शिकलेल्या त्याचं सारांश लेखन करणे हे तुम्हाला जमलं पाहिजे. अशी कामे तुम्ही करू शकता का? याच्यातली भरपूर सारी कामे विद्यार्थ्यांना येत असतात. काहींना काही इस्त्री करणे असेल, स्वयंपाक करणे, त्यानंतर सारांश लेखन हे कमी प्रमाणात येत असतील, पण परंतु तुम्हाला हे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्कीच हळूहळू तुम्ही शिकत असता. त्यानंतर बघा मतदान करणे, वाहन चालवणे ही कामे करण्याची कायदेशीर परवानगी ठराविक वयातच असते, ती तुम्ही करू शकता का? आता तुमचं वय जे असणार आहे, आता 5वीला आहात, म्हणजे 5 आणि 5 10, जवळपास तुम्ही साधारण 10 वर्षाचे आहात. किती? 10 वर्षाचे आहात. तर बघा मग मतदान करणे हे कधी आपल्याला हक्क भेटत असतो तर 18 वय झाल्यानंतर. अजून तुम्हाला साधारण 8 वर्ष अजून बाकी त्या गोष्टीसाठी. त्यानंतर वाहन चालवणे असेल, यासाठी तुम्हाला वाहन चालवण्याचं लायसन लागत असतं. तर हे कधी भेटत असतं? जर तुमचं 18 वय पूर्ण झालं, त्यानंतर तुम्हाला वाहन चालवता येत असतं, तर त्यानंतर RTO मार्फत तुम्हाला हे लायसन भेटत असतं. तर हे कधी यासाठी वेळ आहे. मग ही कामे करण्याची कायदेशीर परवानगी ठराविक वयातच असते, हे बरोबर आहे. त्यासाठी किती वय लागतं? 18 वर्ष लागतं कंप्लीट. ती तुम्ही करू शकता का? तर नाही. आता सध्या तुम्ही करू शकता का? तर नाही करू शकणार. त्यानंतर बघा जरा डोके चालवा. पुढे काय दिलेले आहे? जरा डोके चालवा. आपण या पाठात आतापर्यंत अनेक कौशल्यांचा उल्लेख केला. त्यापैकी कोणती कौशल्ये तुम्हाला नाही आली तरी चालेल? कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? आता वर काही कौशल्य दिलेले आहेत ते आलेच पाहिजे आणि
काय दिलेलं आहे, कोणती कौशल्य आवश्यक आहेत बघा, कोणते आले नाही पाहिजे आणि कोणते आलेच पाहिजे यामध्ये बघा. आता हे फुटबॉल खेळणे, मैदानाचे खेळ जे आहेत तर ते खेळले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन स्पर्धांमध्ये भाग घेता आला पाहिजे. हे आलंच पाहिजे बघा, खेळणे, लगोरी खेळणे बघा. स्वयंपाक बघा, स्वयंपाक आलाच पाहिजे, म्हणजे स्वतःच तुम्हाला कधी तुमची आई आजारी पडली किंवा काही कारणांमुळे तुम्हाला स्वयंपाक करावा लागला तर ते आलंच पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला आलंच पाहिजे. आता इस्त्री करणे हे आलंच पाहिजे असं नाही बघा. इस्त्री जे आहे तर ते नाही आलं तरी तुम्हाला चालेल, कारण त्यामधून शॉक लागण्याचा किंवा करंट लागण्याचा आपल्याला भीती असू शकते. मग हे जे कामं जे आहेत तर ते या वयात तुम्हाला आले नाही तरी चालतील. त्यानंतर किरकोळ किराणा सामान आणणे, या छोट्या मोठ्या गोष्टी ते तुम्हाला आल्याच पाहिजे, त्यात काही एवढं मोठं भीती नाही त्या गोष्टीमध्ये. त्यानंतर आजारी व्यक्तीची शुश्रूषा करणे, ह्या गोष्टी ज्या आहे शुश्रूषा करणे ह्या हळूहळू तुम्ही विकसित करत असतात. परंतु काही विद्यार्थी जे आहेत ते बोलायला लाजत असतात किंवा त्यांना जास्त बोलायला आवडत नाही, म्हणून ते विचारपूस करत नाही म्हणा, म्हणजेच त्याला शुश्रूषा करणे म्हणत असतो. तर मग हे कमी प्रमाणात तुमच्यात आढळून येत असतं. आपण याविषयी बोललेलो आहोत. म्हणजे यामध्ये बघा, या गोष्टी बाकीच्या आल्या पाहिजे. सारांश लेखन तुम्हाला अभ्यासात म्हणा किंवा इतर तुमचं एक चांगलं कौशल्य निर्माण होण्यासाठी सारांश लेखन पण खूप महत्वाचं आहे. या बाकीच्या गोष्टी आल्या पाहिजे, परंतु इस्त्री करणे आलंच पाहिजे असं नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता बघा, पुढील घटक आहे विचार करा. या ठिकाणी बघा, तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात, पुढे कोणती करायला आवडतील. बघा, तुम्हाला कोणकोणती कामे करायला आवडतात, जसे की किराणा आणणे म्हणा किंवा आपले काही वस्तू घरी काही काम सांगितलेलं असेल तर ते काम करणे, शाळेतील अभ्यास करणे, त्यानंतर मैदानी खेळ खेळणे, हे तुम्हाला काय कामे करायला आवडतील बघा. त्यानंतर पुढे कोणती करायला आवडतील. या ठिकाणी बघा, पुढे कोणती करायला आवडतील. म्हणजे जसं की बघा, तुमचं वय झाल्यानंतर 18 वय पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वाहन चालवणे, सायकल तर आता तुम्ही चालवतच आहात, त्या कौशल्य शिकतच आहात. परंतु जसं जसं तुम्ही मोठे जाणार, मग मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, 4 चाकी असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही शिकायला नक्कीच तुम्हाला आवडेल. त्यानंतर मग अजून कोणत्या गोष्टी आहेत, मतदान करणे असेल, आपण वर बघितलेलं आहे. तर मतदानाचा हक्क तुम्हाला 18 वय झाल्यानंतर मिळत असतं. पण तुम्ही मतदान करणे हे सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. तुमचं 18 वय झाल्यानंतर मतदान कार्ड काढलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्या ज्या वेळेस इलेक्शन असेल मतदान केलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही नक्कीच तुम्हाला करायला भविष्यात आवडणार आहे. त्यानंतर आता बघा, पुढील प्रश्न आहे किंवा विचार करा त्यावर, कोणत्या गोष्टी तुम्ही कधी कधी फक्त मनोरंजनासाठी करतात. तर बघा, मनोरंजनासाठी गोष्टी सांगणे, गप्पा करणे, तसेच बघा इतर काही तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर काही शेअर करत असतात उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये, दिवाळीच्या सुट्टींमध्ये किंवा रविवारच्या दिवशी जर तुम्हाला वेळ भेटला तर यावेळेस तुम्ही नक्कीच मनोरंजनाच्या गोष्टी ज्या आहेत, खेळ खेळणे म्हणा किंवा इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर ते तुम्ही मनोरंजनासाठी जे काय करतात तर त्याविषयी माहिती लिहायची आहे. त्यानंतर बघा, कोणत्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज व्यवसाय म्हणून करायला आवडतील. आता व्यवसाय करायला, आता ह्या वयामध्ये बघा, गोष्टी करायला तुम्हाला रोजच्या रोज व्यवसाय म्हणून करायला आवडतील. तर बघा, तुम्ही मोठे झाल्यानंतर काही छोटे मोठे व्यवसाय करणार आहात किंवा कोणाला आवड असते त्यामध्ये चहा विकणे असेल किंवा नाश्ता वगैरे किंवा वडापाव विकणे, ह्या काही गोष्टी आहेत तर तुम्हाला ह्या रोजच्या रोज व्यवसाय करण्यामध्ये नक्कीच तुम्हाला आवडतील. काही ना इतर काही गोष्टी आवडतील. नवनवीन जे कौशल्य आपल्याला आत्मसात आपण करत असतो, तर एखादं गोष्टी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण सायकलच्या मदतीने किंवा मोठे झाल्यानंतर वाहनाच्या मदतीने एका ठिकाणून म्हणजे वाहतूक करणे, या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. त्यानंतर बघा, पुढे विचारलेलं आहे, धावण्यासारखी सुरुवातीची काही कौशल्ये आपल्याला वयाप्रमाणे आपोआप येत असतात, परंतु नंतरची अनेक कौशल्ये आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात. आपले आई वडील, शिक्षक, इतर मोठी माणसे या सर्वांकडून आपण काय करत असतो, ही कौशल्य जे आहे तर ते कौशल्य शिकत असतो. आता बघा, लहानपणापासून आपण हळूहळू
एक एक पाऊल टाकत असतो, चालायला शिकतो, त्यानंतर धावायला शिकत असतो, जिना चढायला शिकत असतो, त्यानंतर उतरायला शिकत असतो. हे हळूहळू आपण हे आपोआप हे शिकत असतो. परंतु जसजसं मोठमोठं होत असतो त्यानंतर आपले शिक्षक असतील, आईवडील असतील, यामध्ये त्या चालण्यामध्ये कशा प्रकारे आपण चाललं पाहिजे, कशा प्रकारे धावलं पाहिजे, त्यानंतर शिडी जी आहे तर ती कशा प्रकारे उतरली पाहिजे, चढली पाहिजे, तर हे हळूहळू आपण आपले आई वडील असतील, शिक्षक असतील किंवा इतर मोठे माणसांकडून आपण शिकत असतो किंवा त्यांच्याकडे बघून बघून आपण शिकत असतो. त्यानंतर बघा, जितकी जास्त कौशल्य आपण आत्मसात करतो तितकेच आपण इतरांवर अवलंबून राहणे कमी होते. बघा, आपण जेवढं जास्त जास्त आपण कौशल्य आत्मसात करणार तेवढंच आपण काय होत असतो, स्वावलंबी होत असतो, म्हणजे स्वतःची कामं स्वतःच करत असतो. तरीही आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो असे कधीच होत नाही. बघा, आपण दैनंदिन जीवनातले काही कामे आपण करत असतो, परंतु काही कामे जे आहेत तर ते आपण करत पण नाही. तर ती कोणकोणती आहेत, तर बघा उदाहरणार्थ प्रत्येक व्यक्ती आपल्या जे ड्रेसेस आहे किंवा शर्ट्स पॅन्ट्स असतील किंवा तुमचा गणवेश जो आहे, स्वतःची कपडे जे आहेत तर ती शिवत नाही. बघा, हे स्वतःचे कपडे आपण स्वतः शिवतो का, तर नाही. हे जे काम आहे तर आपण हे करत नाही. त्यानंतर बघा, स्वतः शेती करतो का, तर नाही. बघा, जे अन्नधान्य आहेत, आपल्याला अन्न आपण खात असतो, भात असेल, चपाती असेल, भाजी असेल, तर हे जे धान्य आहे तर ते शेतामध्ये पिकवले जातात, तर हे आपण दररोज कार्य करतो का, नाही. परंतु स्वतःचे कामे पूर्ण होतील याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे. आता बाकीचे जे काम आहे हे सोडून जे इतर काम जे आहे तर ते आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे, स्वतःची कामं स्वतःच करायला शिकलं पाहिजे. त्यानंतर बघा, पुढे विचारलेलं आहे, जरा डोके चालवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पण आपण जे काही शिकलेलो आहोत त्यामधून आपल्याला काय काय बघायला भेटतं की आपली वाढ कशा प्रकारे होत असते. लहानपणापासून आपल्याला नवीन नवीन कौशल्य शिकायला भेटतात. त्यानंतर काय आपल्या थोडे मोठे झाल्यानंतर आई वडील आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत असतात. म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलं तर नक्कीच आपला व्यक्तिमत्व विकास जो आहे तर तो चांगल्या प्रकारे होत असतो. पुढे काय विचारलेलं आहे बघा, जरा डोके चालवा. आता ही सायली नावाची व्यक्ती जी आहे तर ती 6वीत आहे. तिचा वर्ग सहलीला जाणार आहे. आई सर्वांसाठी लाडू करून देणार आहे, पण तिला सायलीची मदत हवी आहे. त्यासाठी सायली आईला कोणकोणती मदत करू शकेल. आता बघा, आता सहलीला ही सायली नावाची विद्यार्थिनी जी आहे तर ती जाणार आहे. त्यामध्ये मग तिची आई जी आहे तर ती तिला तिच्या मित्रमैत्रिणींसाठी तिच्यासाठी काय करून देणार आहे, तर सर्वांसाठी लाडू करून देणार आहे. यामध्ये तिला सायलीची मदत लागत आहे. मग ही सायली नावाची व्यक्ती खाली दिलेली आहे बघा, ही सायली नावाची व्यक्ती आहे आणि ही तिची कोण आहे, तर आई आहे. यामध्ये आईसाठी ती काय काय कार्य करू शकते, समजा लाडू बनवण्यासाठी जे काही पीठ लागेल, बेसन लागेल किंवा इतर साखर लागेल, गुळ लागेल, तूप लागेल, हे काय बारीक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या छोट्या छोट्या गोष्टी ती आईला आणून देऊ शकते. मग त्यासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आई काय करताय, किराण्यासाठी लागणारे पैसे जे आहेत तर ते तिला देत आहेत. मग ती सायली नावाची विद्यार्थिनी जी आहे तर ती काय करणार, बाजारात जाणार. बाजारात गेल्यानंतर जो काही किराणा सांगितलेला आहे छोटा मोठा तर तो ती घेऊन येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे ती सायली जी आहे तर ती आपल्या आईला मदत करू शकते. त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे बघा, या चित्रात तुम्ही बघू शकतात. तर ही सायली नावाची विद्यार्थिनी जी आहे तर ती काय करणार, किराणा दुकानात जाणार किंवा मॉलमध्ये जाणार किंवा दुकानामध्ये जाणार आणि तिथून ती जे जे साहित्य लागत आहे तर ते साहित्य घेणार. तसेच जे दुकानदार आहे त्यांना पैसे देणार त्या बदलात आणि त्या वस्तू जे आहे तर ते घरी घेऊन येणार आहे. अशा प्रकारे मग त्यानंतर साहित्य आणल्यानंतर तिची जी आई आहे तर मग ते लाडू बनवायची कृती करून व्यवस्थित लाडू करून देणार आहे. त्यानंतर या चित्रामध्ये बघू शकतात ते या ठिकाणी पॅकिंग करून देणार आहे एका डब्यामध्ये. तर अशा प्रकारे ते कार्य करणार आहे. एवढे काम करण्यासाठी तिला कोणती कौशल्य उपयोगी पडणार आहेत बघा. आता किराणामध्ये जाणे, चालणे, बोलणे, त्यानंतर संभाषण करणे, पैशांची
पैशांची देवाणघेवाण करणे, म्हणजे किती पैसे लागले, आपल्या आईने किती पैसे दिलेले आहे, परत किती घ्यायचे, यामध्ये तिला कौशल्य आले पाहिजे. त्यानंतर बघा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सायकल चालवणे असेल किंवा चालणे असेल, ह्या ज्या काही बारीक छोटे छोटे कौशल्य जे आहेत तर त्याची तिला गरज पडणार आहे. त्यानंतर बघा पुढील आपल्याला घटक शिकायचा आहे आनुवंशिकता. या ठिकाणी बघा आता नवीन आपण घटक शिकणार आहोत आनुवंशिकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लहानपणापासून आपण म्हणत असतो की आपली ठराविक वयापर्यंत हाईट वाढत असते, त्यानंतर तिचा हाईट वाढणं जे आहे तर ते मंद प्रमाणात चालत असतं, म्हणजे कमी प्रमाणात होत असतं. तर हे बघा आपण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणत असतो की हा या माणसांचा मुलगा आहे किंवा या महिलेचा हा मुलगा आहे, मुलगी आहे, अशा प्रकारे म्हणत असतो. तू यांचाच मुलगा का, तू यांचीच मुलगी का. तर हे कशाहून आपल्याला दिसत असतं, हे आहे आनुवंशिकतेमुळे. मग आपण काही आपल्या आईसारखे दिसतो, काही वडिलांसारखे दिसत असतात, तर काही आपले काका असतील, काही मावशी असेल, मावशींसारखे दिसतात, काही आजी आजोबांसारखे दिसतात. तर हे काय आहे, आनुवंशिकतेमुळे आपल्या जो चेहरा आहे किंवा आपल्या शरीराची राहणी एका प्रकारे म्हणतो वाढ जी आहे तर ती आपल्या नातेवाईकांसारखी असते. तर हे सगळं शक्य कशामुळे झाले, आनुवंशिकतेमुळे. तर तेच आपण शिकणार आहोत. त्यामध्ये आपली उंची असेल आई वडिलांसारखीच असते, किंवा जे एक प्रकारे उंची जी आपली आईसारखी किंवा दिसणं म्हणा, हे किंवा वडिलांसारखं दिसणं म्हणा, हे सर्व गोष्टी ज्या शक्य आहेत तर त्या त्यालाच आपण काय म्हणतो असतो, आनुवंशिकता. तर यामध्ये बघा आपली उंची किती वाढते. बघा वयाच्या 18 वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते, हे तुम्ही शिकला आहात. तुमच्या ओळखीतले 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक आठवा. त्यांपैकी आई वडिलांपेक्षा खूप उंच किंवा खूप कमी उंचीचे असलेले किती लोक आहेत ते बघा. 18 वर्ष बघा, जेव्हा तुम्ही 18 वर्षाचे व्हाल, काही विद्यार्थी आई वडिलांपेक्षा उंच असतील, काही वडिलांपेक्षा लहान सुद्धा असू शकता. तर हे कसं शक्य आहे, तर ते आनुवंशिकतेमुळे. म्हणजे काहींची उंची वाढतील, काहींचे आई वडील जर छोटे असतील तर त्यांची उंची सुद्धा कमी असू शकते. काहींनी जर व्यायाम केला, वेळोवेळी व्यवस्थिशीर अन्न घेतलं, तर नक्कीच त्यांची पण उंची वाढणार आहे. तर मग काही विद्यार्थी बघा आपल्या आई वडिलांपेक्षा या वयात 18 वर्ष झाल्यानंतर उंच दिसायला लागतात. तर हे कशामुळे शक्य आहे, आनुवंशिकतेमुळे. त्यानंतर बघा आपले दिसणे असेल, आपण जसं दिसतो तसेच आपली अंगकाठी असेल, ही अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपले आई असेल तसेच वडिलांसारखी असतात. एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते. बघा आता काही विद्यार्थ्यांची जी अंगकाठी आहे तर ती आपल्या वडिलांसारखी असेल किंवा आईसारखी असेल. तसेच आपण आईसारखे दिसतो, काहींचा जो चेहरा आहे तर तो आईसारखा किंवा वडिलांसारखा दिसत असतो. तर हे एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य हे दिसून येत असतं. तसेच बघा आपली काही लक्षणे आजी आजोबा, मामा मावशी किंवा काका आत्यांसारखी असतात. म्हणून प्रत्येक वेळा त्यांना ओळखणारे पण पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यांवरून आपल्याला ओळखतात. बघा आपण जर एखाद्या बाहेर ठिकाणी गेलो शिक्षणासाठी म्हणा, किंवा बाजारात किराणा दुकानामध्ये किंवा काही गोष्टी घ्यायला गेलो बाजारात, फळे वगैरे किंवा भाजीपाला घ्यायला गेलो, किंवा एखाद्या ठिकाणी आपलं वडिलांचं किंवा आईचं काम करण्यासाठी आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलो, तर अशा वेळेस जे दुसरे लोक आहेत तर ते आपल्याला चेहऱ्यावरून ओळखत असतात. तर हे आनुवंशिकतेमुळे आपल्यामध्ये ते गुण येत असतात. मग त्यामुळे आपण आपले आजी आजोबा असेल, मामा मावशी असेल, काका आत्या असेल तर त्यांच्यासारखे आपण दिसत असतो. त्यानंतर बघा आपल्या कुटुंबासारखी आपल्याला जन्मताच अनेक लक्षणे येणे, याला आपण काय म्हणतो, आनुवंशिकता म्हणत असतो. बघा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, आपल्या कुटुंबासारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे, याला आपण काय म्हणत असतो, आनुवंशिकता म्हणत असतो. आपली अनेक लक्षणे आपल्या नातेवाईकांसारखी असली
तरी जन्मता आपल्यामध्ये कोणती लक्षणे अनुवंशिकतेने येतील आणि कोणती येणार नाहीत यावर कोणाचेही नियंत्रण नसते. बघा, आपण आपल्या आईसारखे दिसणे किंवा वडिलांसारखे दिसणे यावर आपलं काय असतं, नियंत्रण नसतं. पण किती गोष्टी आल्या पाहिजे, किती गोष्टी नाही आल्या पाहिजे यावर आपण नियंत्रण जे आहे ते नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणजे काही लक्षणे आपले वडिलांसारखे असतील, काही आईसारखे असतील, यावर आपण जर म्हणलो की मला एवढेच लक्षणं पाहिजे तर हे शक्य नाही. म्हणजेच कोणते लक्षणे येणार कोणते नाही येणार यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, वाचा आणि विचार करा. या ठिकाणी बघा, वाचा आणि विचार करा. यामध्ये बघा, एका कारखानदाराने खूप मेहनतीने आपला व्यवसाय वाढवला होता. त्याचे 3 सहाय्यक होते. आपण थकलो की हा कारखाना सांभाळायला कोणाकडं द्यावा हे ठरवण्यासाठी त्याने एक प्रयोग करायचे ठरवले. त्यासाठी त्याने प्रत्येकाला 5 लाख रुपये दिले आणि त्या रकमेचे त्यांना पाहिजे ते करण्यास सांगितले. बघा, तर एक व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला आता वय झाल्यानंतर तो म्हणजे म्हातारपणात तो काय करणार आहे, तर तो कारखाना जो आहे एखाद्याला सांभाळायला द्यायचा आहे. पण त्यासाठी पण कोण योग्य आहे, तर त्याचे यामध्ये 3 सहाय्यक दिलेले आहे. तर जे तिन्ही सहाय्यक जे आहे तर त्यांची त्याला परीक्षा घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, 5 लाख रुपये या ठिकाणी बघा, 5 लाख रुपये काय केलेले आहे त्यांनी प्रत्येकाला दिलेले आहे. म्हणजे 3 यांना 5 लाख 5 लाख 5 लाख अशा प्रकारे, म्हणजे जवळपास त्यांनी 15 लाख रुपये यामध्ये खर्चले. मग त्यामध्ये मग पहिल्या व्यक्तीने किंवा म्हणजे पहिला सहाय्यक आहे त्यांनी कशा प्रकारे ते पैशांचं इन्व्हेस्टमेंट केलं, त्यानंतर दुसऱ्या सहाय्यकने कशा प्रकारे आणि तिसऱ्या व्यक्तीने कशा प्रकारे. यामध्ये त्याला काय बघायचं होतं, जर जेव्हा आपण थकणार आहोत त्यानंतर कोणता सहाय्यक कशा प्रकारे आपला कारखाना सांभाळू शकतो, त्याचे जे कौशल्य आहे तर त्यामध्ये त्याला बघायचे होते. त्यासाठी त्यांनी 5-5 लाख रुपये प्रत्येक तिघांना दिलेले होते. मग त्याला काय निरीक्षण केलं तर ते बघूयात. एका वर्षानंतर कारखानदाराने तिघांनाही बोलून त्यांनी पैशाचे काय काय केले ते विचारले. बघा, आता 1 वर्ष झाल्यानंतर त्यांनी काय केलं, तिघांना, 3 सहाय्यक होते तर तिघांना बोलवलेलं आहे व तुम्ही त्या पैशाचं काय काय केलं तर ते विचारलेलं आहे. तर पहिला जो सहाय्यक होता तर त्यांनी बघा काय सांगितलेलं आहे, तुम्ही दिलेले पैसे मी अगदी सुरक्षित ठेवलेले आहेत. माझ्याशिवाय ते कोणाच्या हाती लागू शकणार नाहीत. तुम्ही म्हणाल तेव्हा ते तुम्हाला आणून देतो. बघ, पहिल्या सहाय्यकाने काय केलेलं आहे, जे पैसे दिलेले आहेत तर ते व्यवस्थित ठेवलेले आहेत, सुरक्षित ठिकाणी ठेवलेले आहेत. परंतु यामधून त्याचं जे जो मालक आहेत, कंपनीचा जो मालक आहे तर त्याला जे कौशल्य लागत होते तर कौशल्य दिसून आले का, नाही. कारण त्याला कंपनी चालवणारा माणूस पाहिजे होता, तर यामध्ये त्याचे कौशल्य जे आहे तर ते कमी प्रमाणात होते. पुढचा जो सहाय्यक आहे तर त्यांनी काय केलेलं आहे बघूयात. यामध्ये बघा, दुसरा सहाय्यक, आता जो दुसरा सहाय्यक त्यांनी काय केलेला आहे, आपण वर्षातून एकदा आपल्या कामगारांना बोनस देतो. यावेळेस मी सर्वांना दुप्पट बोनस दिला आणि मेजवानी दिली. आपले सर्व कामगार खुश झाले. माझ्याकडे पैसे मी असे सकारात्मक लावले. आता दुसऱ्या व्यक्तीने काय केलेलं आहे, दुप्पट बोनस दिला. म्हणजे या वर्षी जर तो 5,000 बोनस देत असेल तर त्यांनी काय केलेलं आहे, दुप्पट बोनस म्हणजे 10,000 इतका दिलेला आहे. म्हणजे त्यांनी बोनस दुप्पट केला आणि कामगारांना काय दिलेलं आहे, जेवण पण दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी 2 यामधून कौशल्य त्याचे दिसून येत असतात दुसऱ्या सहाय्यकाचे. तर यामध्ये जे कौशल्य लागत असतात, आता कंपनी सांभाळायची म्हणल्यावर त्यामध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे हे त्या कंपनी मालकाला यामध्ये कमी प्रमाणात दिसले. त्यानंतर आता तिसऱ्याचे पण बघायचे आहे. तिसऱ्याने काय केलेलं आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तिसरा जो सहाय्यक आहे त्यांनी काय केलेलं आहे, तुम्ही दिलेल्या पैशातून मी एक अधिक चांगले मशीन आणले. त्यामुळे आपले उत्पादन जे आहे तर ते 5 पटीने वाढलेले आहे. शिवाय उत्पादनाचा दर्जा सुधारला.
म्हणून त्याला खूप मोठी मागणी येत आहे. 7-8 महिन्यात जवळजवळ 25 लाख रुपये फायदा झाला. मजुरांना कॅन्टीनची गरज होती म्हणून 10 लाख रुपये वापरून मी कॅन्टीन बांधले. 5 लाख रुपये आपल्या कारखान्याच्या कामगार कल्याण निधीत टाकले. जुने मशीन लवकरच बदलावे लागणार आहे. शेवटचे 10 लाख रुपये त्यासाठी मी वापरावे असा विचार आहे. बघा, आता तिसरा जो कामगार आहे त्यांनी बघा जे 5 लाख रुपये आहे, 5 लाखाचे त्यांनी काय केले, 7 ते 8 महिन्यातच काय केलं त्यांनी, नवीन मशीन घेऊन काय केलेला आहे, 25 लाख रुपये त्याचा फायदा झालेला आहे. मग बघा त्यांनी काय केलेलं आहे, मग मजुरांना कॅन्टीनची गरज आहे. आता जेवणाची कॅन्टीन असली पाहिजे जेणेकरून त्यांचा वेळ पण वाचला पाहिजे, चांगलं अन्न पण भेटलं पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी काय केले, 25 लाखातले 10 रुपये खर्चले. त्यासाठी कॅन्टीनसाठी किती खर्चले, 10 लाख रुपये. त्यानंतर बघा 5 लाख रुपये त्यांनी कारखान्याच्या कामगारांना कल्याण निधीत टाकले. बघा दुसरं काय केलं, आता टोटल झाले 15 लाख. 5 लाख रुपये त्यांनी कल्याण निधीत टाकले आणि जुने मशीन लवकरच बदलावे लागणार आहे त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, 10 लाख रुपये त्यासाठी खर्चले. म्हणजे जवळपास 10 लाख रुपये त्यासाठी वापरावे असा विचार आहे. म्हणजे अजून त्यांनी खर्चले नाही पण त्यांनी टोटल 25 लाखाचं काय दिलेलं आहे, व्यवस्थित हिशोब दिलेला आहे. सुरुवातीला त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी बघा, त्यांनी जे 5 लाख रुपये दिलेले आहे त्याच्या मालकाने, तर त्यांनी काय केलेलं आहे, पैशातून मी एक अधिक चांगले मशीन आणले. म्हणजे ज्यांनी 5 लाख रुपये त्यातून काय केलेलं आहे, त्यांनी जशीचे तसे न ठेवता त्यांनी त्याचा वापर चांगल्या पद्धतीने केलेला आहे. तर त्यांनी 5 लाखाचे 25 लाख केले. 25 लाखाचे बघा त्यांनी इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे केली, 10 लाख रुपये कॅन्टीनसाठी खर्चले, 5 लाख रुपये कारखान्याच्या कामगार कल्याण निधीत टाकले जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे. आणि जे मशीन आहे आपल्या कंपनीतलं ते लवकरच खराब होईल त्याच्यासाठी त्यांनी 10 लाख रुपये ठेवले. म्हणजे नवीन मशीन आपण त्यासाठी आणू शकतो. म्हणजे आता जो कंपनी मालक आहे तर तो कोणाला जास्त हे करणार, तर यामध्ये बघा हा जो तिसरा सहाय्यक आहे तर त्याला चांगलं म्हणणार आहे. कारण त्याला सांभाळण्यासाठी त्याच्यामध्ये जे कौशल्य आहे तर ते कौशल्य खूप साऱ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे आहे. म्हणून नक्कीच त्याचे जे मालक आहे तर याच्यावर जबाबदारी सोपवणार आहे. जो तिसरा सहाय्यक आहे तर त्याच्यावर सोपवणार आहे. म्हणून बघा जो पहिला व्यक्ती होता म्हणून तो चांगला नाही का, तर तिन्ही पण चांगले आहेत. परंतु सर्वात जास्त यामध्ये काय बघायचं आहे, कौशल्य सर्वात जास्त कोणाकडे आहे. आता यांनी पैसे व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवले, यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलं. परंतु आपला जो मालक आहे तर त्याला कोणते कौशल्य बघायचे होते, आपली जी कंपनी आहे पुढे सांभाळणारा व्यक्ती पाहिजे होता, म्हणजे सहाय्यक बघायचा होता त्याला. तर तो तिसऱ्यामध्ये खूप सारे गुण आहे. त्यानंतर बघा जो दुसरा आहे तर त्यांनी बघा दुप्पट बोनस दिला, यामध्ये पण त्यांनी चांगलं कार्य केलं आणि कामगारांना पण जेवण दिलं, यांनी पण चांगले कार्य केलेले आहे. परंतु दोघांपेक्षा जो तिसरा सहाय्यक आहे त्यामध्ये नक्कीच चांगले कौशल्य होते. त्यांनी चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यानंतर जे पुढील मशीन खराब होऊ नये म्हणून त्यांनी पुढील जे पैसे जे कमवले होते त्यातून कशा प्रकारे त्यांनी पैसे खर्चले त्याचा पण व्यवस्थित त्यांनी आपल्याला या ठिकाणी बघता येईल. पहिले त्यांनी 25 लाख रुपये कमवले, त्यानंतर 10 लाख रुपये जे आहे तर त्यांनी कॅन्टीनची गरज होती म्हणून त्यासाठी खर्च केले, 5 लाख रुपये कल्याण निधीत टाकले आणि 10 लाख रुपयाची नवीन मशीन तो घेणार आहे. अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या कौशल्यांचा वापर करून त्यांनी यामध्ये दाखवून दिलं की तो किती प्रकारे कशा प्रकारे इतरांपेक्षा तो चांगला आहे, तर त्यांनी त्याच्या कौशल्यातून दाखवून दिलेला आहे. त्यानंतर बघा कारखानदाराने कोणाला आपला वारस केलं हे तुम्ही ओळखले असेलच. या गोष्टीचे तात्पर्य काय आपण बघितलेलं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये जेवढे चांगले कौशल्य असतील तेवढंच तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आत्मसात करायला भेटत असतात. यामध्ये तेच बघा आता बाकीच्यांमध्ये कौशल्य कमी असल्यामुळे या तिसरा जो सहाय्यक आहे यामध्ये कौशल्य खूप सारे असल्यामुळे त्याला नक्कीच चांगली जबाबदारी भेटणार आहे, चांगलं पद भेटणार आहे. मग हे कशामुळे शक्य झाले आहे, तर कौशल्य असल्यामुळे. त्यानंतर बघा पुढील आपल्याला बघायचं आहे चांगला विकास होण्यासाठी. यामध्ये बघा अनेक कौशल्य शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे
आनुवंशिकतेने येतात बघा. काही कौशल्य जे आहेत खूप साऱ्या चांगल्या प्रमाणात कौशल्य जे आहेत तर ते आपल्याला आनुवंशिकतेने येत असतात. वाढीचे वय म्हणजे स्वतःच्या क्षमता ओळखण्याची आणि कौशल्य विकसित करण्याची संधी असते. जसजसं आपलं वय वाढत असतं तसतसे आपल्या आपल्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमता ओळखल्या पाहिजे. त्यानंतर त्या आणि कौशल्य जे आहे तर ते विकसित करण्याची आपल्याला काय भेटत असते, संधी भेटत असते. कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते बघा. कौशल्यांच्या आधारे बघा स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी जगण्यासाठी तयारी होत असते. म्हणजे कौशल्य आपल्या जीवनात खूप साऱ्या प्रमाणात फायदेशीर असतात. त्यानंतर बघा चांगला आहार. पुढील घटक शिकायचा आहे चांगला आहार. वाढीसाठी अन्नाची गरज असते हे तुम्हाला माहीत आहे, परंतु काही परिस्थितीत वाढीच्या वयात कुपोषणामुळे विविध अन्न घटक जे आहेत तर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. तेव्हा चांगला आहार मिळून जेवढी उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी राहू जाते. वाढीचे वय गेल्यावर चांगला आहार मिळावा तरी त्याचा वाढीसाठी उपयोग होत नाही. आपण जसं म्हणतो आपली जी वाढ आहे तर ती 18 वयापर्यंत चांगल्या प्रमाणात होत असते. त्यासाठी चांगल्या प्रमाणात अन्न खावं लागत असतं, प्रोटीन्स मिळावं लागत असतात, कर्बोदके असतील, इतर काय जे आपण काय म्हणतो असतो अ जीवनसत्व, बी जीवनसत्व, A B C D असेल, त्यानंतर बघा ई असेल, के जीवनसत्व आहे. हे जे आपल्या शरीराची ज्याची गरज आहे तर हे सर्व आपल्या आहारामध्ये आले पाहिजे, जेणेकरून आपली जी वाढ आहे तर ती वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. परंतु काही कारणांमुळे ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला भेटत नाही. त्यामुळे कुपोषणामुळे काय अन्न घटक पुरेसे आपल्याला मिळत नाही. त्याचा परिणाम आपल्या वाढीवर होत असतो. त्यांचे हाईट जी आहे तर ती कमी होत असते. शरीराची वाढ जी आहे तर ती कमी प्रमाणात आपल्याला दिसून येत असते. परंतु मग नंतर जर ते वय निघून गेल्यानंतर जर तुम्ही 18 वयापर्यंत चांगला आहार घेतला पाहिजे, जेणेकरून तुमची वाढ जी आहे तर ती व्यवस्थित झाली पाहिजे. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमची वाढ जी आहे तर ती व्यवस्थित होणार नाही. आणि तशाच प्रकारे बघा जर तुम्हाला 18 वयानंतर खूप साऱ्या प्रमाणात चांगल्या गोष्टी खाल्ल्या तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणजेच जे 18 वयापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी लागतात, ज्या आहारात ज्या गोष्टी असल्या पाहिजे तर त्या व्यवस्थित घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला फायदा होणार आहे. आणि जर तुम्ही 18 वयानंतर खूप साऱ्या चांगल्या गोष्टी खाल्ल्या तर त्याचा जास्त फायदा होत नाही. यामधून आपल्याला चांगला आहार हा घटक शिकलेला आहोत. त्यानंतर बघा विकासाला पूरक अशा या ठिकाणी बघा विकासाला पूरक अशा इतर गोष्टी. उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक अन्नाबरोबर पुरेसा व्यायामाची गरज असते. चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठलेही व्यसन लागू न देणे याचीही दक्षता घ्यायला हवी असते. छंद जोपासावेत, खेळ व इतर कौशल्यांमध्ये सहभाग घ्यावा अशी काळजी घेतल्याने प्रत्येकाचा चांगला विकास होतो. बघा आता विकासाला पूरक अशा इतर गोष्टी कोणकोणत्या आहेत. आता आपल्यामध्ये विकास करायचा आहे त्यासाठी बघा उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक अन्न पदार्थ तर खाल्लेच पाहिजे, पण त्या प्रमाणातच आपला व्यायाम पण झाला पाहिजे. व्यायामाची गरज आपल्या शरीराला खूप असते. चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठले व्यसन लागून देणे. आता आपण छान छान गोष्टी शिकत असतो, आपल्या वर्गामध्ये विविध विषय शिकत असतो, विज्ञानामध्ये चांगल्या म्हणजे परिसर अभ्यासामध्ये चांगल्या गोष्टी शिकत असतो, गणितामध्ये आपण चांगल्या गोष्टी शिकत असतो, मराठीमध्ये विविध शब्द जे आहेत कशा प्रकारे वाक्यरचना जे आहेत, जोड शब्द असतील, मूळ जे वेगवेगळे शब्द रचना असेल, वाक्यरचना असेल, वाक्याचे प्रकार असतील, व्याकरण जे आहे तर ते आपण शिकत असतो. तसंच अभ्यास जसं चांगल्या प्रकारे आपण करत असतो तशाच प्रकारे आपण एखादं व्यसन लागू नये यापासून पण लांब राहिलं पाहिजे. तर व्यसन केल्यामुळे आपण बघितलेलंच आहे मागील पाठामध्ये तर खूप साऱ्या प्रमाणात आपण अभ्यास केलेला आहे. व्यसनामुळे आपलं जे शरीर आहे तर ते शरीर खराब होत असतं, पण ते व्यसन जे आहे तर ते आपण केले नाही पाहिजे, जेणेकरून आपलं जे स्वास्थ्य आहे स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे. चांगला जसा अभ्यास करतो तसंच आपण
जे व्यसन आहे तर त्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. छंद जोपासता आले पाहिजे, काय आवड असली पाहिजे. आपण अभ्यास तर दररोज करतोच, परंतु आपल्याला सायकल खेळणे असेल, इतर वेगवेगळे छंद असू शकते. काहींना पोहणे असेल, काहींना व्यायाम करण्यासाठी व्यायामात वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळे योगासनं आवडत असतात, तर त्यांचे छंद तुम्ही जोपासता आले पाहिजे. काहींना चित्र काढणे असेल, काही विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा रांगोळी छान प्रकारे काढता येत असते, तर हे काय तुमचे छंद आहे, तर हे तुम्हाला जोपासता पण आले पाहिजे. तसेच गाणे गाणे, एखादी कविता लिहिणे, हे तुम्हाला तुमचे जे छंद आहे तर ते छंद जोपासलेच पाहिजे. तसेच खेळ व इतर कौशल्यांमध्ये सहभाग घ्यावा, अशी काळजी घेतल्याने प्रत्येकाचा चांगला विकास होतो. आता तुम्हाला जे खेळ आहेत, मैदानी खेळ असतील किंवा आउटडोर खेळ असतील, इनडोअर खेळ असतील, हे तुम्हाला खेळलेच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमची जी आवड आहे तर त्या आवडीच्या माध्यमातून तुमचा नक्कीच चांगला विकास होणार आहे. तर अशा प्रकारे विकासाला पूरक व इतर गोष्टी हा घटक आपण बघितलेला आहे. पुढे बघा काय काय सांगितलेलं आहे. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची व स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. बघा, मुलगा असो किंवा मुलगी असो, आपण त्याला विद्यार्थीच म्हणत असो, विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्यासाठी, स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणजे एखाद्याला विद्यार्थ्यांना एखादा छंद असेल तर तिनं छंद तो जोपासला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना किंवा मुलींना वेगवेगळे छंद असू शकतात, त्यांनी दोघांनी पण जोपासले पाहिजे. मैदानी खेळ खेळले पाहिजे, समान संधी दोघांना पण भेटलेला पाहिजे. हा काय तुमचा पूर्ण हक्क आहे. त्यानंतर बघा, मी एक वेगळे व्यक्तिमत्व. बघा, मी एक वेगळे व्यक्तिमत्व हा घटक आता शिकूयात. तुमच्या वर्गात काही मुली अभ्यासात पुढे असतात, तर काही खेळात पुढे असतात. काही छान गातात, तर काहींना नाटकात काम करणे छान जमते. बघा, आपल्या वर्गामध्ये वेगवेगळे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाचे आवड निवड ही वेगवेगळी असते. काहींना वेगवेगळे छंद असू शकतात. काही अभ्यासात हुशार असतील, काही खेळामध्ये हुशार असतील, काही गाणे गाण्यात हुशार असतील, काही जे नाटक असेल, वेगवेगळे जे कामं असतील तर त्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थ्यांचे जे कौशल्य असतात तर ते छान प्रकारे ते जोपासत असतात. तर त्याविषयीच आपल्याला बघायचं आहे की तुमच्या वर्गात काही विद्यार्थी आहेत, काहींना वेगवेगळी आवड असते. काही अभ्यासात हुशार असतात, काही खेळात हुशार असतात, काही छान गातात, काही नाटकात काम करतात. तर अशा प्रकारे बघा, प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते. बघा, तर आता सर्व विद्यार्थी वर्गात आहेत, तर सर्व विद्यार्थी सारखे आहेत का? प्रत्येकात वेगवेगळे बदल असतील, वेगवेगळे आवडीनिवडी असतात, वेगवेगळे छंद असतात. तर बघा, प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते. आपली शारीरिक, मानसिक जडणघडण यांची इतरांशी तुलना होऊ शकत नाही. बघा, मग आपण काय करत असतो? इतरांशी तुलना करत असतो. एखादा विद्यार्थी हुशार असेल, मग त्याच्याशी आपण तुलना केली पाहिजे का? तर नाही. आपण कशामध्ये हुशार आहोत? आपण एखादा खेळ आवडत असेल, त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहोत, किती आपल्याला चांगल्या प्रमाणात येत असतं, त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. आपण वर्गात पण छान प्रकारे इतर गोष्टी केल्या पाहिजे. परंतु इतरांशी आपण जी तुलना आहे तर ती तुलना करता आली नाही पाहिजे, म्हणजे ती तुलना करणे योग्य नाही. आपल्याला काय करायला आवडते व आपण कशाचा सराव करतो, यातून आपले व्यक्तिमत्व विकसित होत असते. बघा, आपल्याला काय करायला आवडते, आपण कशाचा सराव करतो, यातून आपले काय होत असते? व्यक्तिमत्व विकास होत असते. जर तुम्हाला प्रश्न आला, व्यक्तिमत्व विकास कशातून होत असते, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे. वाढीच्या वयात चांगले काय व वाईट काय याचा सारासार विचार करायला आपण शिकलो. बघा, वाढीच्या वयात चांगले काय, वाईट काय याचा सारासार विचार करायला आपण काय करत असतो? शिकत असतो. आपले व्यक्तिमत्व तेव्हा चांगले म्हणता येते जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे आचरण करतो. बघा, आपण जसं लहानपणापासून तर
मोठे आता जवळपास तुम्ही 10-11 वर्षाच्या आहात, लहानपणापासून खूप सारे तुम्हाला चांगले अनुभव आले, काही वाईट पण अनुभव आले. ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही आचरणात आणल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व विकास जे आहे म्हणजे व्यक्तिमत्व जे आहे तर ते नक्कीच चांगलं होणार आहे. यासाठी तुम्ही जे चांगले विचार आहेत तर ते चांगलेच विचार घेतले पाहिजे, वाईट विचार आहे तर ते वाईट विचार सोडले पाहिजे, म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व छान प्रकारे होणार आहे. त्यानंतर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, काय सांगितलेलं आहे, चांगली मूल्ये केवळ परीक्षेत लिहिण्यासाठी नसतात तर ती आचरणात आणण्यासाठी असतात. बघा, एखादा विद्यार्थी वर्गामध्ये खूप चांगला आहे परंतु त्याच्यामध्ये वाईट गुण असतील तर ते काय उपयोगाचं नाही. त्यापेक्षा मग एखाद्या विद्यार्थ्याला साधारण जरी मार्क असतील, 100 पैकी 60-70 जरी मार्क्स असतील आणि त्याचा तो आचरणात सुद्धा आणत असतो, म्हणजे जसं तो अभ्यासात दिसतो तसंच तो आचरणात सुद्धा आणत असेल तर हे आचरणात आणण्यासाठी असतं. म्हणजे जे चांगले मूल्य जे आहे तर ते परीक्षेत लिहिण्यासाठी फक्त कामाचे नाही, तर ते आपण जे शाळेमध्ये शिकतो तर ते आपल्या आचरणात पण आलं पाहिजे, जेणेकरून आपलं जे व्यक्तिमत्व आहे तर ते व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे होत असतं. तर हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तर आजच्या या पाठातून बघा आपण काय काय शिकलेलो आहोत. आपण काय शिकलो या ठिकाणी बघा, आपण काय शिकलो. जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते. बघा, आपला जन्म झाल्यापासून तर ते साधारण 18 वर्षापर्यंत आपली उंची वाढत असते, त्यानंतर हळूहळू वजन आपलं वाढत असतं. तर मग आपण हे शिकलेलो आहोत, जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत कशा प्रकारे आपला विकास होत असतो, आपली वाढ होत असते, तर ह्या पाठातून आपण शिकलेलो आहोत. पुढे बघा आपण काय शिकलेलो आहोत. बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. बरोबर आहे, कारण त्याचा जे वाढ जी आहे किंवा विकास जो आहे तर तो व्यवस्थित झालेला नसतो, म्हणजे बाळ आहे तर ते स्वतःची कामे स्वतः करत नाही. त्यानंतर बघा, आपले आई वडील, शिक्षक व इतरांकडून आपण अनेक कौशल्ये शिकत असतो. बघा, आपण लहान असतो तेव्हा आपले आई वडील शिकवत असतात, त्यानंतर शाळेत गेल्यानंतर आपल्याला शिक्षक शिकवत असतात, त्यानंतर आपल्याला आपण ज्या समाजात राहत असतो तेव्हा वडीलधारी माणसं जे आहेत तर ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवत असतात. हे पण आपण या पाठात शिकलेलो आहोत. त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे, एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते. मग जे आपण आनुवंशिकता म्हणत असतो तर ते या गोष्टीतून आपल्याला दिसून येत असतं. तसेच बघा, तरी प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते. बघा, जसे आपल्याला आपल्या अनुशक्तीने आपल्या आईवडिलांचे गुण येत असतात, काय आजी आजोबांचे येत असतात, परंतु आपण इतरांपेक्षा वेगळे असतो, पण थोडे काही साम्य जे आहे तर ते साम्य आपल्या कुटुंबातील लोकांसारखे दिसून येत असतात. जितकी जास्त कौशल्ये बघा, जितकी जास्त कौशल्ये आपण आत्मसात करतो तितके आपण इतरांवर अवलंबून राहणे कमी होते. म्हणजे बघा, जेवढे कौशल्य तुमच्यामध्ये जास्त राहतील त्या कौशल्यांमुळे आपण इतरांवर अवलंबून राहणे कमी होत असते. म्हणजे जेवढे तुम्हाला कौशल्य जास्त येतील तेवढंच तुम्हाला नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनात तसेच इतर काही गोष्टींमध्ये नक्कीच फायदा होत असतो. म्हणून जे जे नवीन नवीन कौशल्य तुम्हाला येतील नक्कीच तुम्ही आत्मसात केले पाहिजे. हे पण आपण या पाठातून शिकलेलो आहोत. त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे, कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते. बघा, खूप सारे तुम्ही जेव्हा कौशल्य शिकणार, नवीन नवीन गोष्टी शिकणार, त्याच्या कौशल्यांच्या आधारे आपण काय होतो, स्वतंत्र जगण्यासाठी म्हणजे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होत असते. म्हणजे कौशल्यांचा आपल्या कशा प्रकारे सकारात्मक फायदा जो आहे तर आपल्याला जीवनामध्ये दिसून येत असतो. तर हे पण आपण या पाठातून शिकलेलो आहोत. तर याखालील जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय बघूयात. प्रश्न पहिला दिलेला आहे, काय करावे बरे. कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे, त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी. बघा, आता त्याला प्राध्यापक व्हायचं आहे प्राणीशास्त्रामध्ये, म्हणजे जे प्राणी आहेत आपल्या जे पाळीव प्राणी असू द्या किंवा वन्य प्राणी असू द्या, तर यांची जी माहिती आहे तर त्याला आत्तापासून माहिती असली पाहिजे. तसेच त्याला प्राध्यापक व्हायचं आहे तर मग त्यांनी
कशा प्रकारे एज्युकेशन, त्याचं शैक्षणिक मार्ग कशा प्रकारे असला पाहिजे यावर त्यांनी लक्ष दिलेलं पाहिजे. म्हणजे 12वी झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर त्यांनी सायन्स घेतलं पाहिजे. सायन्स घेतल्यानंतर 12वी पर्यंत त्यांनी सायन्स कंप्लीट केलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा तो ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेणार तेव्हा त्यांनी प्राणीशास्त्र हा विषय त्यांनी घेतला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये तो ग्रॅज्युएशन कंप्लीट करीन, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर BEd करून तो काय होणार आहे, चांगल्या प्रकारे प्राध्यापक होणार आहे. अशा प्रकारे तो चांगल्या मार्गाने गेला पाहिजे. तशाच प्रकारे त्यांनी जे कौशल्य आहेत किंवा माहिती जी आहे तर त्यांनी आतापासून गोळा केली पाहिजे, की प्राणी कशा प्रकारे त्यांचे हावभाव किंवा अनुवंशिकतेने कशा कशा प्रकारे गोष्टी त्यांच्यामध्ये येत असतात, पाळीव प्राणी कशा प्रकारे, जंगली प्राणी कशा प्रकारे असतात, त्यामध्ये खूप सारा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आतापासून हळूहळू जर अभ्यास केला तर नक्कीच तो चांगला प्राणीशास्त्राचा प्राध्यापक होणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, जरा डोके चालवा. सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात. बघा, आता आपण जेव्हा सायकल चालवत असतो तेव्हा मग आपल्याला तोल सांभाळणे म्हणा किंवा आपल्या शरीरातील ताकदीच्या जोरावर आपण ते पॅन्डल मारत असतो, तर हे काही नवीन नवीन कौशल्य जे आहे तर ते त्याला विकसित झालेले असतात. म्हणजे तोल सांभाळणे, परत आपली नजर जी आहे तर ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. तसेच कान जे आहे तर ते कान हॉर्न असेल किंवा इतर काही आवाजांवर त्याचं लक्ष असलं पाहिजे व्यवस्थित. तसेच त्याची नजर व्यवस्थित पुढे जात असताना व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे सायकल चालवताना तो खूप सारे कौशल्य त्यामध्ये शिकत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे. तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत. तर आता हॉटेल चालवायचे म्हणल्यावर तिला स्वयंपाकामधील काही गोष्टी शिकता आल्या पाहिजे. चहा कशा प्रकारे बनवायचा, समजा तिला वडापावची कॅन्टीन तसेच चहाचं हॉटेल जर तिला टाकायचं असेल तर वडापावमध्ये कशा प्रकारे गोष्टी शिकायच्या असतात, म्हणजे जे काही कौशल्य महत्वाचे आहेत तर ते तिला शिकता आले पाहिजे. तसेच किराणातून किरकोळ गोष्टी आणल्या पाहिजे. आता या वयात ते जे काही गोष्टी शिकत आहेत, किरकोळ गोष्टी असतील किंवा इतर गोष्टी कशा प्रकारे ती शिकत आहेत, म्हणजे किराणा आणणे, चालणे, तसेच संभाषण करणे, तसेच इतर जे काही गोष्टी आहेत तर त्यामधून तिला नवीन नवीन कौशल्य जे आहेत त्यात शिकायला भेटत असतात. म्हणजे आतापासून तिने विकसित केले तर नक्कीच ती चांगल्या प्रकारे हॉटेल चालवणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, अनुवंशिकता म्हणजे काय. तर आपण वर बघितलेलंच आहे अनुवंशिकता. या ठिकाणी बघा इथे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, आपल्या कुटुंबासारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे याला आपण काय म्हणत असतो, अनुवंशिकता म्हणत असतो. यामध्ये तुम्हाला एवढं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न काय आहे, या ठिकाणी बघा, बालवर्गातील मुले व 5वीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगायचा आहे. आता बालवर्गात जे विद्यार्थी आहेत तर त्यांना एवढं काही कौशल्य जे आहे तर ते येत नसतात, परंतु जो 5वीला विद्यार्थी गेलेला आहे त्यापेक्षा तो नक्कीच मोठा असणार आहे. बालवर्गातील मुलांपेक्षा 5वीतील जो विद्यार्थी आहे तो मोठा आहे. म्हणजेच तो नवीन नवीन त्यामध्ये कौशल्य शिकलेला आहे. तसेच तो तिची वाढ जी आहे त्यापेक्षा जास्त झालेली दिसेल तुम्हाला. म्हणजे वाढ असेल, त्यानंतर विकास असेल, कौशल्य असतील, व्यक्तिमत्व आहे, तर यामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे. तर तो फरक तुम्हाला लिहायचा आहे. वाढ लिहू शकता, विकास लिहू शकता, त्यानंतर व्यक्तिमत्व लिहू शकता, त्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये, तसंच हे जे काय गोष्टी आहेत त्यामध्ये त्या लिहायच्या आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात. आता जन्माला आलो मग त्यानंतर आपल्या शरीरामध्ये वाढ होत असते, वजन असेल, उंची असेल, ही वाढत असते. थोडं मोठं झाल्यानंतर आपण आई वडील जे आहेत ते आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात.
त्यानंतर जसं आपण शाळेत जात असतो, नवीन नवीन गोष्टी शिकल्यामुळे आपला अभ्यास किंवा विकास आपण करत असतो, नवीन कौशल्य शिकत असतो. तर हे विकास जो आहे तर तो आपण जन्मापासून तर प्रौढावस्थेपर्यंत आपण शिकत असतो. तसेच पुढे जसं जसं वय वाढतं त्यामध्ये आपण शिकत असतो. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात. तर वाढ, वजन, उंची असेल यालाच आपण वाढ म्हणत असतो, तर ते आपल्याला दिसून येत असतं. म्हणजे जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात वाढमध्ये बदल होत असतो. तसेच कौशल्यामध्ये पण आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत असतात. पुढील प्रश्न आहे, तुम्ही आत्मसात केलेली कोणतेही 3 कौशल्य लिहायची आहे. तर आतापर्यंत बोलणे असेल, चालणे असेल, वर खूप सारे कौशल्य दिले असतील तुम्हाला. त्यानंतर संभाषण असेल, सारांश लेखन असेल, सायकल चालवणे, पोहणे, अ, स्वच्छ अक्षर काढणे, तसेच शुद्ध लेखन लिहिणे, हे काय नवीन नवीन कौशल्य आहे. गाणे गाणे, त्यानंतर अजून काही खेळ खेळणे, मैदानी खेळ खेळणे असेल किंवा इनडोअर आउटडोअर, हे जे काही खेळ आहेत तर हे तुमचे कौशल्य आहे. त्यापैकी तुम्हाला किती लिहायचे आहे? 3 कौशल्य तुम्हाला लिहायची आहे. शारीरिक वाढ कशाला म्हणतात? बघा, शारीरिक वाढ जी आहे तर ते आपल्याला 18 वयापर्यंत चांगल्या प्रकारे होत असते. म्हणजे आपले वजन आणि उंचीमध्ये जो अ, बदल आपल्याला दिसत असतो यालाच आपण काय म्हणत असतो? शारीरिक वाढ असे म्हणत असतो. तर या प्रश्नाचं असं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे, चूक की बरोबर ते सांगा. या ठिकाणी बघा, नव्याने शिकलेले कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते. बघा, नव्याने जे शिकलेले काम जे आहेत हळूहळू तो चुकणार आहे. नवीन तेच तेच काम करून करून तो काय करणार आहे? हळूहळू, म्हणजे नव्याने शिकलेले काम बाळ हळूहळू न चुकता करू लागते. बघा, मग पहिलं सुरुवातीला थोडं चुकणार आहे, पण तो नंतर तो हळूहळू काय करतो? न चुकता ते करू लागतो. म्हणजे हे विधान पण बरोबर आहे. जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात, तर हे चुकीचं आहे विधान. हे विधान जे आहे तर ते चुकीचं असणार आहे. जन्मताच आपल्याला कौशल्य आत्मसात असतात का? तर नाही. जन्म झाल्यानंतर तो हळूहळू शिकत असतो, म्हणून हे विधान जे आहे तर ते चुकीचं असणार आहे. पुढील विधान बघा, स्वतःची सर्वच कामे आपण स्वतःच करत नाही. हे विधान बरोबर आहे. कारण जे वस्त्र आहे तर ते वस्त्र आपण स्वतः बनवतो का? नाही. तसेच शेतीमध्ये आपण अन्न पदार्थ तयार करत असतो, सॉरी, अन्नधान्य पिकवत असतो, हे काम आपण स्वतः करतो का? नाही करत. म्हणजे स्वतःची सर्वच कामे, जे साधारण कामे जे आहेत किंवा आपण दैनंदिन जीवनात करतो ते आपल्याला येतात, पण सर्वच कामे आपण स्वतः करतो का? तर नाही. म्हणून हे विधान जे आहे तर ते बरोबर असणार आहे. पुढील विधान आहे, जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. बघा, हे विधान चुकीचं असणार आहे. जन्मापासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत आपली जी उंची आहे तर ती वाढत असते. त्यानंतर तिचं जो उंचीची वाढ जी आहे तर ती कमी कमी होत असते. म्हणजे अवस्थेपर्यंत आपली उंची जी आहे तर ती वाढत नसते. म्हणून हे विधान चुकीचं असणार आहे. त्यानंतर उपक्रम दिलेला आहे बघा, घरातील मांजर, कुत्रा किंवा परिसरातील पक्षी, कीटक, प्राण्यांच्या पिल्लांचे जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत निरीक्षण करा, नोंदी ठेवा. या उपक्रमासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्या. वाढ, उंची, विकास, कौशल्य इत्यादी. तुमच्या नोंदीच्या आधारे एक मजेदार गोष्ट लिहा. बघा, एक चांगला उपक्रम त्यांनी दिलेला आहे. जे कुत्रा, मांजर असतील, परिसरातील पक्षी, कीटक, प्राणी असतील, या पिल्लांचे जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत निरीक्षण करायचे आहे, नोंदी ठेवायच्या आहे. या उपक्रमासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्या. त्यांची वाढ लिहायची आहे, नोंद करून ठेवा. त्यांची वाढ किती झाली, उंची किती वाढलेली आहे, विकास किती झालेला आहे त्यांचा, कोणकोणती कौशल्य आली त्यांना, त्यांचं अन्न कशा प्रकारे खाता येतं, कशा प्रकारे ते मिळवतात, हे काय नवीन नवीन कौशल्य आहेत. तुमच्या नोंदीच्या आधारे एक मजेदार तुमची गोष्ट त्यामध्ये तुम्हाला लिहायची आहे. छान उपक्रम त्यांनी सांगितलेला आहे. नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम करायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे. तर आपला जो पाठ होता तर तो वाढ आणि व्यक्तिमत्व विकास
या पाठामध्ये आपण घटक, उपघटक तसंच काही नवीन नवीन गोष्टी आपण शिकलेलो आहोत. वाढ कशा प्रकारे होते, व्यक्तिमत्व विकास कशा प्रकारे होतो, हे आपण जे घटक आहेत उदाहरणाच्या आधारे तसेच काही उपक्रमांच्या आधारे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तसेच आपल्या या पाठामध्ये खाली जो स्वाध्याय असतो तर त्या स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर पण आपण बघितलेले आहे. उपक्रम पण जो शेवट आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी मधील हा जो पाठ होता तर याचा आपण संपूर्ण अभ्यास जो आहे तर तो बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. आता आपण पुढील पाठामध्ये भेटूयात व पुढील अशा एका पाठाचा अभ्यास करूयात. तर भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.